गुड आफ्टरनून. तर काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे नवीन लिंक तयार करावी लागली, त्यामुळे मी सर्वांचे प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते. पहिलाच प्रयत्न होता, पहिल्याच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात आणि ते अपयश पचवून आम्ही पुन्हा 5 मिनिटात नवीन लिंक तयार करून सर्वांपर्यंत पोहोचवलेले आहे. थोड्याच वेळात सर्व सदस्य जॉईन होतील. जे जॉईन झालेले आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. तर शैक्षणिक मेजवानी हा नवीन शैक्षणिक उपक्रम मी सुरू केलेला आहे आणि या शैक्षणिक मेजवानीमध्ये आपल्याला नवनवीन शैक्षणिक संधी, मार्गदर्शन लाभणार आहे. त्याची सुरुवात आपण सेट नेट या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन व्याख्यान ठेवून करणार आहोत. मग यासाठी आमच्या अक्कलकोट तालुक्याचे कोहिनूर म्हणून ओळखले जाणारे माननीय श्री धानय्या कौडगीमठ सर यांचे सेट नेट याविषयीचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आलेले आहे. तर या सेट नेट मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा आणि आपली एक शैक्षणिक पातळी, उंची तुम्ही गाठावी असा यामागील उद्देश आहे. शैक्षणिक मेजवानीचा सर्वांनी लाभ घ्यावा. तर पहा, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. तर 10वीला इंग्रजी या विषयात केवळ 37% गुण घेऊन पास होणारे, 12वीला 36 गुण इंग्रजी विषयात घेणारे एक अवलिया म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही असे तोळणूर या गावचे माननीय श्री धानय्या कौडगीमठ सर यांनी इंग्रजी याच विषयामध्ये विविध राज्याच्या 24 सेट परीक्षा, 3 नेट परीक्षा, 4 TET आणि PhD परीक्षा उत्तीर्ण करून जागतिक विक्रम केलेला आहे. मित्रांनो, मनात जर इच्छा असेल तर काहीच अवघड नसतं. त्याप्रमाणे इंग्रजी विषयात वीक असताना देखील इंग्रजी विषयातच प्रावीण्य मिळवणं म्हणजे ही खूपच कौतुकास्पद बाब आहे. तर धानय्या गुरुलिंग्या कौडगीमठ सर हे मंगरुळे प्रशाला अक्कलकोट येथे 2008 पासून कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं आहे आणि तेही इंग्लिशमधून झालेलं आहे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे देशातील विविध राज्याच्या सेट, नेट, PhD करत त्यांनी जागतिक विक्रम करून आपल्या इंग्लंड आणि भारत देशामध्ये त्यांनी आपल्या वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. याचबरोबर NBT नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया न्यू दिल्ली या ठिकाणी व्याख्यान देण्याचं सौभाग्य त्यांना लाभलेलं आहे. मग अशा महान व्यक्तीचं व्याख्यान आपल्याला ऐकण्यास मिळण्याची संधी, उपलब्ध करून देण्याची संधी मला मिळाली, हेच मी माझं भाग्य समजते. याचबरोबर देशातील विविध विद्यापीठामध्ये JNU विद्यापीठ असू दे, पुणे विद्यापीठ असू दे, मुंबई, सोलापूर, बेंगलोर विद्यापीठ, बेळगाव विद्यापीठ अशा वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्यांचं व्याख्यान, त्यांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरावं म्हणून त्यांनी सेट, नेट, PhD यावर पुस्तक लिखाण देखील केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव UGCचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर भूषणकुमार पटवर्धन सर यांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आलेला आहे. ही खरं तरी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर RNSA सर्व शिक्षा अभियान अशा शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी प्रवाहामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून कार्य केलेलं आहे. तर अशा सर्वसामान्य व्यक्तिमत्वाचा एक आदर्श आपल्या जागतिक विक्रम करतो आणि तशी व्यक्ती, एक महान व्यक्ती आपल्यासमोर आज मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली आहे. सुरुवातीला सेट नेट हे शब्द उच्चारताच आपल्याला परीक्षाविषयी भीती वाटते. ती आपली भीती मनातील दूर व्हावी आणि सेट नेट परीक्षाचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळावं आणि त्याचबरोबर आता 27 डिसेंबरला महाराष्ट्र गोवा संलग्न सेट परीक्षा आहे आणि त्या परीक्षा संदर्भात मार्गदर्शन मिळावं असे विविध उद्देश ठेवून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. तर या कार्यशाळेसाठी लाभलेले माननीय धानय्या कौडगीमठ सर यांचे मी सहर्ष स्वागत करते
आणि त्यांच्या अनमोल अशा बहुमोल अशा मार्गदर्शनाला अवघ्या 1 मिनिटातच सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर या लाईव्ह सेशनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला देखील सेट परीक्षेसाठी योग्य असं मार्गदर्शन मिळेल असं मी तुम्हाला ग्वाही देते. तर सरांना मी आमंत्रित करत आहे. माननीय श्री तहनय्या कौटगीमठ सर. नतमस्तक मी गोर गरीब वंचित लोकांच्या घरी शिक्षणाचे दार उघडून ठेवणारे सावित्रीबाई फुले यांच्या चरणी. नतमस्तक मी शिवभावना घडवणाऱ्या जिजाऊंच्या चरणी. नतमस्तक मी या देशाला संविधान लिहून देणारे ज्ञानाचा सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी. नतमस्तक मी आपल्या देशाचे नाव विज्ञान क्षेत्रामध्ये नेलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या चरणी. नतमस्तक मी देशाचं नाव शिक्षण क्षेत्रामध्ये अवघ्या 3 दिवसापूर्वी जगभरात देशाचे नाव फडकवणारे आपले सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र रणजितसिंह डिसले सरांच्या चरणी. नतमस्तक मी इथं जमलेल्या सर्व गुरुजनांच्या चरणी. Respected teachers and my dear friends, मी पहिल्यांदा आपल्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधील मिरजगी या शाळेतील एक उपक्रमशील शिक्षिका सौ आदरणीय करुणाताई गुरव मॅडम यांनी शैक्षणिक मेजवानी या लाईव्ह सेशन एज्युकेशनल रिलेटेड प्रोग्रामची सुरुवात आज माझ्या हस्ते ताईंनी करायला सांगितल्यानंतर मी खूप आनंदाने हा स्वीकार केलो. ताईच्या या उपक्रमाला मी मनापासून नतमस्तक करून ताईंना मी धन्यवाद देऊन, कारण जिल्हा परिषदेमधील एक शिक्षिका असे उपक्रम वेगवेगळा, कारण त्यांना राज्यस्तरीयपर्यंत खूप सारे आदर्श शिक्षक त्यांना भेटले. एक प्रायमरी स्कूल टीचर काय करू शकेल, काय करतात हे डिसले सरांनी अख्ख्या संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. त्या पद्धतीने करुणाताईने हा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. मित्रांनो, आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर द प्रायमरी स्कूल टीचर्स. का तर मी तुमच्या समोर नेट आणि सेट या परीक्षा संबंधित माहिती देण्यासाठी इथं मी उभे आहे. ह्याचं एकमेव कारण म्हणजे एक प्रायमरी स्कूल टीचर ज्यांनी मला ह्या परीक्षा संबंधित माहिती दिली. 2013 मध्ये त्यांनी नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. अक्कलकोट तालुक्यातील एक खेडेगाव गडुर्गी तिथले एक व्यक्ती आटपाडी, सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये एक प्रायमरी स्कूल टीचर म्हणून त्यांनी काम करत होता. प्रकाश स्वामी म्हणून त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मला अचानक योगायोगाने त्यांचा माझा भेट झाला. त्यांनी मला हा गायडन्स दिला नेट सेट संबंधित. त्यांच्या गायडन्स प्रमाणे मीही परीक्षा दिलो आणि मी अशा वेगवेगळ्या राज्यातील परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणि डिअर फ्रेंड्स, ज्या प्रायमरी स्कूल टीचर्सने मला गायडन्स दिले आणि मी पहिल्यांदाच परीक्षा पास झाल्यानंतर मी एक प्रायमरी स्कूल टीचर्सना मी गायडन्स दिलो, ते म्हणजे भीमाशंकर म्हात्रे सर. तेही सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले. आज करुणाताई प्रायमरी स्कूल बघा, प्रायमरी स्कूलमध्ये तुम्ही काम करा, हायस्कूलमध्ये काम करा, ज्युनियर कॉलेजमध्ये करा, सिनियर कॉलेजमध्ये करा, विद्यापीठात करा, कुठेही करा, आपल्याला गुरु म्हणून मानतात. कारण टीचर इज अ पर्सन हू इन्स्पायर्स अदर्स लाईफ. टीचर इज अ पर्सन हू मोटिवेट्स अदर्स टू डू द गुड थिंग्स. शिक्षक म्हणजे कोण? दुसऱ्यांना ज्ञान देतो, दुसऱ्यांना मार्ग दाखवतो, दुसऱ्यांना प्रकाश देतो, त्याला गुरु म्हणतात. म्हणून या सर्व गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, सर्व गुरुजनांना नमस्कार करून आपण आता हे जे नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण ही गुरु बनणार आहात. यू आर गोइंग टू बिकम अ टीचर, यू आर गोइंग टू बिकम अ प्रोफेसर. तुम्ही पण गुरु बनणार आहे. म्हणून गुरुचा अर्थ असा आहे की अंधकार काढून टाकणे, अंधकार काढून टाकून प्रकाश देणे म्हणजे गुरु.
मित्रांनो, आज मीही एक शिक्षक म्हणून काम करीत असताना तुमच्या मनामध्ये असलेले नेट आणि सेट या परीक्षेचे जे काय अंधकार आहे, व्हॉट एव्हर द डार्कनेस यू हॅव इन युअर माइंड, आय एम गोइंग टू रिमूव्ह इट विथ द हेल्प ऑफ माय एक्सपिरियन्स. फ्रेंड्स, कुठलंही काम सुरू करत असताना थोडा अडचणी निर्माण होतो. लगेच आपल्याला पहिल्यांदाच ताईने हे कार्यक्रम सुरू केले, जे विद्यापीठाने काम सुरू करायला पाहिजे, प्रोफेसर लोकांनी सुरू करायला पाहिजे, हे ताईने सुरू करून दाखवले. कारण यू कॅन बिगिन एनी इट. बघा, आपण सुरुवात कुठून हो करू शकतो. आपण काय मोठा असेल तर आपल्याला मोठा पुरस्कार मिळतो, लहान असेल तर मिळत नाही. आपले डिसले सरांनी एक छोट्याशा गावामध्ये राहून लहान मुलांना शिकवून, त्यांना काय माहिती नव्हतं की मी ग्लोबल अवॉर्ड टीचर घेणार आहे, परंतु ते काम करत राहिला, आज त्यांना तो मान मिळाला. मित्रांनो, हे परीक्षा देत असताना मनापासून तुम्ही हे परीक्षा द्या, मनापासून स्टडी करा, तरच यू विल गेट अ व्हेरी गुड रिझल्ट. आणि विदाउट प्रिपरेशन जर आपण परीक्षा दिलो, आपण पासही झालो तरी आपण प्रोफेसर बनतो, परंतु वी आर गोइंग टू बिकम एन ऑर्डिनरी प्रोफेसर. फ्रेंड्स, देर इज अ गुड लाईन. The difference between ordinary teacher and extraordinary teacher is nothing but extra. A person who works extra work, a person who dedicate extra, a person who learn extra, a person who gets extra knowledge, he will become an extraordinary. म्हणून आपल्याला एक्स्ट्राऑर्डिनरी प्रोफेसर बनायचं असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी टीचर बनायचं असेल, तर हे परीक्षा, नेट सेट परीक्षा खूप मनापासून तुम्ही तयार करा. ताईने सांगितलं, सर आता फक्त 20 दिवस राहिलेले मुलांना, मग 20 दिवसात त्यांना एक कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी 20 दिवसात त्यांना एक योग्य मार्गदर्शन करा. मी ताईने हे सांगितलं, ताई 20 दिवसात अभ्यास करून कुठल्याही परीक्षा पास होत नसतात, एका महिन्यात पास होत नसतात. जरी पास झालं तरी आपल्याला तेवढा आनंद भेटत नाही. आपल्याला खूप एक प्लॅनिंग करावं लागतो. कुठल्याही एक्झाम असू द्या, कुठल्याही परीक्षा असू द्या, तो परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला 7 रूल्स फॉलो करावा लागेल. तो तुम्ही फॉलो केला असेल किंवा फॉलो करा, असं माझं विनंती आहे. ठीक आहे, आता 27 डिसेंबरला परीक्षा आहे, परंतु ह्याच्या अगोदर तुमचं पूर्णपणे प्लॅनिंग पाहिजे, ह्याच्या अगोदर तुमचं पूर्णपणे अभ्यासाचे नियोजन पाहिजे, ह्याच्याबरोबर तुम्ही डेडिकेशन केलं पाहिजे. डिसले सरांना काय एकाच दिवशी त्यांना अवॉर्ड मिळाला, 10 वर्षापर्यंत त्यांनी कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवलेलं आहे. ताईनं पण वेगवेगळा पुरस्कार मिळाले. मला एवढं यश मिळालं तर हा एका दिवसात I didn't get a success within one day. Nobody can become successful within one day. एका दिवसात कोणी, म्हणून आपल्याला वेळ द्यावा लागतो, आपल्याला प्रयत्न करावा लागतो. मित्रांनो, फक्त तुम्हाला हे सांगतो, एक शिक्षक जर 24 परीक्षा पास होत असेल तर का तुम्ही होऊ नये? देर इज नो डिफरन्स. माझ्या तुमच्यामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. मलाही 2 डोळे आहे, तुम्हाला 2 डोळे, मलाही 2 हात आहे, तुम्हाला 2 हात आहे. मग का करू नये? करायलाच पाहिजे. बघा, करायचं असेल तर जिद्द. अगोदर 7 रूल्स काय आहे बघा. अगोदर तुमच्या डोक्यात एम ठरवा, काय करायचं आहे जीवनामध्ये. मला प्रोफेसर बनायचं आहे ना, बी एन एक्स्ट्राऑर्डिनरी प्रोफेसर. मग फिक्स्ड करा. उगा नॉमिनल परीक्षा फॉर्म भरणे, पेपर लिहिणे, त्यानंतर रिझल्ट बघणे आणि पुन्हा नापास होणे, पुन्हा अभ्यास, असं कॉमन डोंट गेट इट लाईटली. करायचं असेल तर पूर्ण 100% प्रयत्न. कन्फर्म युअर गोल, कन्फर्म युअर एम. काय करायचं ते जिद्द अगोदर बाळगा. त्यानंतर दुसरा रूल्स आहे की आपण कोणता पेपर देणार आहोत. सो वी आर गोइंग टू राईट सेट अ नेट एक्झाम. तर ह्या परीक्षा संबंधित तुम्हाला संपूर्ण काय पाहिजे, तर एक पॅटर्न तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. नेट सेट परीक्षेची संपूर्ण पॅटर्न. आणि तिसरा रूल्स आहे त्या परीक्षा संबंधित अभ्यासक्रम, सिलेबस संपूर्णपणे रीडिंग करणे, तो रायटिंग करणे आणि तो व्यवस्थित समजून घेणे. ध्येय निश्चित करा, परीक्षेची पॅटर्न समजून घ्या आणि अभ्यासक्रम, सिलेबस काय आहे हे जाणून घ्या आणि तो लिहून घ्या. त्याच्यानंतर ह्या परीक्षेशी संबंधित ओल्ड प्रिव्हियस क्वेश्चन पेपर काय आहे ते तुम्ही संग्रह करा. आणि चौथा पॉईंट आहे की पहिला पॉईंट आहे एम, दुसरा पॉईंट आहे तुम्ही स्टडी म्हणजे परीक्षेची पॅटर्न, तिसरा आहे सिलेबस तुमच्याकडे पाहिजे, चौथा क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर स्टडी मटेरियल. एखाद्या परीक्षा आपण देत आहोत तर त्या संबंधित आपल्याकडे स्टडी मटेरियल काय पाहिजे, ऑथेंटिक स्टँडर्ड बुक्स आपल्याकडे पाहिजे. भरपूर नको, परंतु लिमिटेड असू द्या आणि व्यवस्थित खूप ओरिजिनल टेक्स्टबुक लिहिलेले रेफरन्स पुस्तक तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्यातून तुम्ही स्वतः नोट्स लिहून काढणे. 6वा पॉईंट. आणि 7वा पॉईंट आहे टाइम मॅनेजमेंट.
ह्या 7 रूल्स जो फॉलो करतो ही विल गेट इन सक्सेस. मित्रांनो, मला हे सेशन सुरू झालं, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की नेट सेट संबंधित आपण तर विद्यार्थी आहोत. तुम्ही कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असतील किंवा कॉलेजमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतील. बट फ्रेंड्स, 2016 मध्ये जेव्हा नेट सेट परीक्षा सोलापूर संगमेश्वर कॉलेजमध्ये डॉक्टर मुलीमणी सर यांनी मला बोलवले होते की कवठे सर तुम्ही या मुलांना मार्गदर्शन. तर मी गेलो होतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांना, मी काही तेवढं हुशार नाही तरी सुद्धा मी अचिव्हमेंट केलेलं आहे. ते अचिव्हमेंट दुसऱ्यांना प्रेरणा मिळावं म्हणून मी तिथे गेलो होतो. तोडका मोडका भाषेमध्ये मी विद्यार्थ्यांना सांगत होतो हाऊ टू प्रिपेअर फॉर नेट अँड सेट एक्झाम. तो सांगत असताना त्या कॉलेजमध्ये बॉटनी डिपार्टमेंटमधील एक शिपाई, तोही विद्यार्थ्यासारखं तो ऐकत होतो माझं लेक्चर संपल्यानंतर त्यांनी येऊन भेटला. सर मीही परीक्षा देऊ शकतो का? मी विचारलो तुमचं काय एज्युकेशन? BA झालेलं आहे. नाही, तुम्ही MA करा. मग नंतर त्याने 2008 मध्ये बघा, 2004 मध्ये पिऊन म्हणून नोकरी लागला. 2004 मध्ये परिस्थिती नसताना मग नंतर 17 वर्ष आता त्यांनी 17 वर्ष पिऊन म्हणून नोकरी केली. 2018 मध्ये त्यांनी MA पूर्ण केला. 10 वर्षानंतर MA पूर्ण करतो तो माणूस, जो शिपाई भाऊ. आणि त्यानंतर MA मध्ये तो 65% मार्क घेतला. शाळेतील काम करत, संसार करत, सगळ्यांना सांभाळत, 2 मुलांना सांभाळत. मित्रांनो, त्यांना नेट सेट करायची इच्छा होता. मग त्यांनी नेट परीक्षा दिला. पहिल्यांदा दिला, फेल गेला. दुसऱ्यांदा दिला, फेल गेला. तिसऱ्यांदा दिला, फेल गेला. आणि कालच 2-3 दिवसापूर्वी नेटचा रिझल्ट लागला. तो शिपाई भाऊ नेट परीक्षा उत्तीर्ण झाला आणि सेट ही परीक्षा तो उत्तीर्ण झाला. आणि सोलापूर विद्यापीठातील PhD प्रवेश परीक्षेमध्ये संपूर्ण विद्यापीठात तो प्रथम क्रमांक आलेला आहे. एक जर शिपाई भाऊ जर नेट सेट परीक्षा उत्तीर्ण होत असतील तर तुम्ही का होऊ नये? विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठल्या पोझिशन मध्ये आहोत दॅट इज डझंट मॅटर. वेअर यू आर, व्हॉट यू आर वर्किंग, तुमचा कलर काय आहे, तुमचा कास्ट काय आहे, तुम्ही कुठल्या गावातून आलाय, हे काही मॅटर करत नाही. जो प्रामाणिक प्रयत्न करतो, जो निर्धाराने अभ्यास करतो, ही विल गेट अ सक्सेस. मॅक्सिमम लोक काय करतात, उद्या 27ला डेट डिक्लेअर झालं की आपण अभ्यास करायला सुरुवात करतो. नाही मित्रांनो, आपल्याला एक प्रचंड आणि प्रतिभावंत प्रोफेसर बनायचं. म्हणून तळमळीने तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ह्या सरांनी पिऊन भाऊने जर 4 वर्षपर्यंत अपयश लावून नंतर आता यश मिळवत होतं काय. मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगून मी नेट सेटकडे वळतो. 2018 मध्ये बिजापूर येथील बागलकोट जिल्ह्यामधील एक गाव आहे, जमखंडी जवळ, नाही तो कुठला गाव आहे, सुरू झाला. दिवसभर पूर्ण नेट सेट बद्दल मला जे काय माहिती आहे मी पूर्ण प्रोफेसर समोर, विद्यार्थ्यासमोर मी सांगत गेलो. प्रोग्राम संपला, 5 वाजता प्रोग्राम, मग फेअरवेलचं फंक्शन, मग समारोपामध्ये आपले जो आयोजन केले होते आमचे सर आढळे सर, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना समारोपाबद्दल, माझ्याबद्दल आणि बाकीच्या बद्दल सांगत असतानाच त्यांनी मला एक नवीन माहिती सांगितली. मित्रांनो, त्यांनी सांगितलं, दानय्या सर, आज ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी इथं ह्या प्रोग्राममध्ये अटेंड झालेले आहेत, परंतु तुम्हाला एक विशेष माहिती सांगतो. ताईचे मुलगा खूप हे करत आहे. मित्रांनो, मग त्यांनी सांगितलेलं हा उदाहरण, त्यांनी सांगितलं की सर, ह्या कार्यक्रम अटेंड करण्यासाठी तिरुपतीवरून एक विद्यार्थी आलेले आहेत. तिरुपती, आपण तिरुपतीला दर्शनासाठी जातो. तिरुपतीवरून एक विद्यार्थी आलेले आहेत. तेलुगू बोलणारा एक विद्यार्थी तिथून इथं तुमच्या प्रोग्रामला आलेला आहे. मला एक विशेष थोडं आनंद वाटला की एवढा फुल भरलेला ह्या हॉलमध्ये तिरुपतीवरून कोण आलेत. मी त्यांना, तो प्रोफेसरना मी थांबवलं. मी म्हटलो, ते कोण आहेत ते विद्यार्थी, त्यांना थोडं उभ्या राहायला सांगा की तिरुपतीवरून कोण आलेत. मी कन्नडमध्ये मी बोललो. मी त्यांना उभे करायला प्रयत्न केलो. तर संपूर्ण हॉल, पूर्णपणे हॉल सगळे कोण आहे तो विद्यार्थी म्हणून सगळे मागं वळून पाहिलं. तो विद्यार्थी तिथं खुर्चीवर बसला होता आणि आम्ही म्हणत होतो, ते कोण आहे, त्यांना उभा राहायला सांगा, प्लीज स्टँड म्हणून आम्ही रिक्वेस्ट करू. तो काय उभं, ही इज नॉट स्टँडिंग. आणि म्हटल्यानंतर तो म्हणाला, सर, तो प्रोफेसर सर मला सांगतो, सर
त्यांना दोन्ही पाय नाही म्हटल्यानंतर मित्रांनो, जो तिरुपतीवरून प्रोग्रामला अटेंड करण्यासाठी आलेला आहे आणि उभे राहावं आम्ही म्हणतो, तर प्रोफेसर सर सांगतात की त्यांना दोन्ही पाय नाही म्हटल्यानंतर मी थक्क झालो. मी उभे राहिलो, कोण आहे म्हणून त्यांना आम्ही तिथून उचलून त्या खुर्चीवरून उचलून आम्ही इथंपर्यंत स्टेजवर त्यांना घेऊन आलो. मित्रांनो, त्या माणसाला, त्या विद्यार्थ्याला दोन्ही पाय नव्हता. आम्ही मग पुन्हा त्यांना विचारलो, तुम्ही तिरुपतीवरून ह्या महाली कसे आलेत? तर तो सांगतो, तिरुपतीवरून मी गुंडांत मी बसने आलो आणि जमखंडीवरून मी महालिंगपूरला टमटम मध्ये आलो. वरून ह्या कार्यक्रमाला एवढा प्रवास करून जर येत असतील तर काय माणूस असेल? त्या दोन्ही माणसाला, त्या दोन पाय नसलेल्या माणसाला मी पाया पडलो. मित्रांनो, मी म्हटलो, अहो सर, का तुम्ही आला? पुन्हा तुम्हाला हे एक मला सांगायचं आहे. मी म्हटलो, अहो मी सकाळपासून 5 वाजेपर्यंत आय एम डिलिव्हरिंग माय लेक्चर रिगार्डिंग हाऊ टू प्रिपेअर फॉर नेट अँड सेट एक्झाम. ते मी कन्नडमध्ये सांगत होतो. तुम्ही तेलुगूचा विद्यार्थी आहे, तुम्ही संपूर्ण दिवसभर शांत का बसला? व्हाय यू डिड नॉट आस्क मी दॅट यू हॅव टू टेल द सेम इन्फॉर्मेशन इन इंग्लिश? मी कन्नडमध्ये सांगत होतो. तो म्हटला, तुम्ही इंग्रजीमध्ये सांगा म्हणून तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारला नाही? तरी तो, मित्रांनो, मी कन्नडमध्ये सांगितलं तरी तो शांत बसून ऐकत होता. आणि मी म्हटलो, का तुम्ही इथंपर्यंत आल्यानंतर? नाही सर, 24 सेट परीक्षा पास झालेल्या माणसाला मला बघायचं होतं म्हणून मी इथंपर्यंत आलेलं आहे. मित्रांनो, त्या माणसाला ना मी माझं 4 पुस्तक मी त्यांना देऊन मी पाया पडलो. आज तो माणूस नेट परीक्षा पास झालेला आहे. ज्यांच्याकडे 2 पाय नाही तो माणूस जर परीक्षा पास होतो, ह्याचा अर्थ अपंग कोणाला म्हणावा? जो मनाने अपंग असतो, जो आत्मविश्वास हरलेला असतो, त्याला आपण अपंग म्हणूया. जो शरीराला अपंग असतो तो अपंग नव्हे. आपल्याकडे तर एव्हरीथिंग वी हॅव. मग एव्हरीथिंग जेव्हा आपल्याकडे असेल तर हे परीक्षा पास का होऊ नये? एक शिपाई दादा, तो माणूस तिथून इथपर्यंत येऊन घेतलेला माणूस अचिव्हमेंट करत असेल तर तुम्हीही अचिव्हमेंट करा. त्याच्या संबंधित जे काय माहिती आहे मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. बघा, माहिती देऊ दे न देऊ दे, तुमच्या हातात आता इंटरनेटचा व्यवस्था आहे, मोबाईल आहे, पुस्तक आहे अवेलेबल मार्केटमध्ये. ते पुस्तक घ्या, रेफरन्स घ्या, अभ्यास करा. तर मी आता तुम्हाला थोडक्यात 20 दिवस आहे, ह्या 20 दिवसाबद्दल स्ट्रॅटेजी सांगतो आणि त्याबरोबर एक लॉंग टर्मचाही प्लॅनिंग करतो. बघा, संपूर्ण अभ्यास करून पास झाल्यानंतर वेगळा कॉन्फिडन्स असतो, म्हणून उगा येऊन परीक्षा देऊन पास होण्यात काही अर्थ नाही. मित्रांनो, मीही 3 वर्ष सुरुवातीचे 3 नेट एक्झाम मी फेल केलो आणि नंतर मला एवढं यश मिळालं. हे काही एका दिवसात मला यश मिळालं नाही. मी भरपूर अभ्यास केला म्हणून मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन परीक्षा दिलो आणि परीक्षा पास झालो. आता मला जे काय कष्ट झालं आणि मला काय जे एक्स्ट्रा रिडिंग करावं लागलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. टू दी पॉईंट तुम्हाला माहिती सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही पण अभ्यास करा. तर पहिल्यांदा तुम्ही ध्येय निश्चित करा की आपल्याला प्रोफेसर बनायचं. तर ध्येय निश्चित केलेलं असं समजून घेतो. तर दुसरा पॅटर्न काय आहे? परीक्षा पास होण्यासाठी एक माइंडसेट आपल्या डोक्यामध्ये ना, एक स्ट्रक्चर पाहिजे. काय? आता सध्या मी तर असं म्हणेन, पूर्वीच्या नेट सेट पेपर सिस्टम वेगळा होता आणि आता वेगळा आहे. अकॉर्डिंग टू टाइम, अकॉर्डिंग टू सिच्युएशन, द एक्झाम पॅटर्न हॅज बीन चेंजिंग. पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह पेपर होते, त्यानंतर म्हणजे UGC पेपर घेतो, त्यानंतर CBSE परीक्षा घेत आहे, आता तर NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी परीक्षा घेत आहे, ते तर ऑनलाईन परीक्षा आहे आता सध्या. तर मित्रांनो, आत्ताची नेट सेट परीक्षा पास होणे हा खूप सोपे आहे. इट इज व्हेरी इझी फॉर अस टू क्वालिफाय नेट अँड सेट एक्झाम बाय कम्पेअरिंग टू प्रिव्हियस मध्ये वेगळा. त्याला कारण असं आहे की आता आहे ना, तुम्हाला सिस्टमॅटिक त्यांनी सिलेबस दिलेलं आहे. परीक्षा पास होण्यासाठी 2 पेपर आहे. स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. हे स्ट्रक्चर जो समजून घेतो, बघा, वेल बिगन इज हाफ डन. जो व्यवस्थित प्लॅनिंग करून सुरू करतो ना अभ्यास, तोच यश. ही विल गेट सक्सेस इन अ व्हेरी शॉर्ट टाइम. कमी वेळात आपण यश मिळवून घेतो. प्लॅनिंग पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. प्लॅनिंग न करता एखादं पुस्तक सापडलं आपल्या हातात, चला रीडिंग करूया म्हणून आपण रीडिंग करायला बसलो आणि पेपर लिहिलो, मग रिझल्ट नाही लागला तर किती वेळ तुम्ही असंच पेपर लिहिणार? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नाही. मी MA होऊन 10 वर्षानंतर नेट सेट दिलेला माणूस आहे. आम्हाला काय याच्याबद्दल गायडन्स मला माहिती नव्हतं. आता गायडन्स द्यायला तुम्हाला भरपूर जण आहे. तुमच्याबरोबर माझाही एक अनुभव तुम्हाला सांगतो. माझा अनुभव तुम्हाला नक्कीच थोडं फायदा होतील असं विचार कर्णताईने सांगितल्यानंतर लगेच मी ॲक्सेप्ट केलो. शाळेची कामं करून मी आता येऊन हे तुमच्यासमोर मांडत आहे. मित्रांनो,
सिलेबस एक 2 पेपर आहे, 2 पेपर. पेपर क्रमांक 1 हा जनरल पेपर असतो. याच्यामध्ये 50 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण, एकूण 100 गुण. मग 100 गुणापैकी बघा, विदाउट प्रिपरेशन जरी आज तुम्ही परीक्षा द्या पेपर 1 चा, यू विल गेट 40 मार्क्स. आय हॅव सच अ बिग कॉन्फिडन्स. अदरवाइज यू विल गेट 30 मार्क्स. तुम्हाला 30 मार्क 100% मिळतोच, 40 मार्क तुम्हाला 100% मिळतोच, कारण तेवढा तुमचा जनरल नॉलेज आहे तुमच्या जवळ. जर तुम्ही योग्य दिशेने जर पेपर 1 चा अभ्यास केला, 100 गुणांचा जो पेपर आहे, 50 प्रश्न आहेत, मग याच्यामध्ये कमीत कमी 40 मार्क आपल्याला मिळायला पाहिजे. तर यू शुड गेट मोर दॅन 60 मार्क. पेपर 1 चा टार्गेट तुम्ही 60 मार्क घ्यायला पाहिजे तुम्ही, 60 मार्क. आणि पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असतात, हा आपला विषयाचा असतो. 100 प्रश्नामध्ये एका प्रश्नाला 2 गुण, तर त्याच्यामध्ये मिनिमम 80 मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे. 80 मार्क्स सेकंड पेपरला, पेपर फर्स्टला 40, दोन्ही मिळून 120. हा मिनिमम रेंज आहे. इथे 100 पैकी 100 घेतला, इथे 78 घेतलं तरी फेल. आणि तुमच्या विषयात 200 पैकी 200 मार्क तुम्हाला मिळाले. आणि पेपर 1 मध्ये जर तुम्हाला 38 मार्क मिळाले जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांना, तर तो फेल. म्हणून मिनिमम 40 आणि मिनिमम 80 हे दोन्ही मिळून. मित्रांनो, परीक्षा पास होण्यासाठी, मेरिटमध्ये येण्यासाठी मिनिमम तुम्हाला 160, 140 पासून तुमचा रेंज सुरू होतो. पासिंगचा रेंज 140 ते 160. आणि जो 160 ते 180 पर्यंत मार्क घेतो, ही विल गेट स्कॉलरशिप. UGC कडनं तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. पर मंथ यू विल गेट 35,000. आणि SRF म्हणून आहे, त्याला तर 43,000 रुपये तुम्हाला मंथली मिळेल. का हो, गव्हर्नमेंटने जर तुम्हाला एवढा मोठा पैसा, तेही तुमच्या बुद्धिमत्ताला देत असतील, तर तुम्ही का भरपूर अभ्यास करू नये? योग्य दिशेने अभ्यास करा आणि पास होऊ नका. पास बरोबर मेरिटमध्ये या आणि ते तुम्हाला स्कॉलरशिप देतील. आणि 5 वर्षापर्यंत तुम्ही PhD करणार, रिसर्च करणार आणि तुमचं संशोधन जगाला, देशाला उपयोग होतील. हे सगळं ठरवून तुम्ही अभ्यास करायचा, कॉमन अभ्यास नाही करायचा. मग 160 घेण्यासाठी माझं टेंटेटिव्ह काय, 300 पैकी आउट ऑफ 300 यू शुड गेट मोर दॅन 160. 140 आपल्याला मिळतोच. 140 ते 160 हे प्लॅनिंग मी तुम्हाला सांगत आहे. कृपया टेक माय वर्ड्स ॲज अ पॉझिटिव्ह. मी जे तुम्हाला सांगतो, फक्त उद्देश माझा चांगला आहे म्हणून तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. कृपया प्रत्येक काय एवढा अभ्यास करायचा, पास व्हायचं, टीका करू नका. टीका करणारे भरपूर पण असतात. पीपल आर थ्रोइंग द स्टोन्स ॲट यू. टेक द स्टोन अँड बिल्ड युअर कॅसल. टीका करणारे करू द्या ना, परंतु तुम्ही तुमच्यावर आत्मविश्वास ठेवा. तुम्ही काय आहे तुम्ही समजून घ्या. तर पेपर 1 ला 40 आणि पेपर 2 ला 80 हे तुम्हाला स्ट्रक्चर. आणि तिसरा काय आहे, सिलेबस. सिलेबसमध्ये काय आहे, काय पेपर 1 मध्ये एकूण 10 घटक आहे, 10 युनिट्स आहेत. आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 10 घटक आहे. तर मित्रांनो, अगोदर असे घटक नव्हते. असलं तरी प्रत्येक युनिटवर किती मार्क वेटेज नव्हता. आता त्यांनी UGC, आता NTAने खूप छान प्रोसिजर केलेले, UGCने त्यांना ॲडवाईज केलेले. तर आपल्या विषयात जो 2 नंबर पेपर आहे, त्याच्यामध्ये एकूण 10 घटक आहे. एका घटकावरती 10 प्रश्न विचारतात. तर एका घटकावरती 20 प्रश्न, म्हणजे 20 मार्क. 10 प्रश्न 20 मार्क. मग 10 घटक कोणते ते तुम्ही लिहून घ्या. मॅक्सिमम विद्यार्थी प्रिंटआउट घेतात, रीडिंग करतात. नको, घ्या आणि नोटबुकमध्ये सिलेबस लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. कष्ट कोण करणार? मग कष्ट कोण करणार? तुम्ही करायचं, तुम्हाला पास व्हायचं. म्हणून तुम्ही ते व्यवस्थित एकदा लिहून घ्या. सिलेबस का लिहून घ्यायचं, तर जेवढं तुम्ही सिलेबस लिहून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे व्यवस्थित आपल्याला कळतो. म्हणून पेपर 1 चा सिलेबस लिहून घ्या आणि पेपर 2 चाही तुम्ही तुमच्या नोटबुक करा व्यवस्थित. मी तर असं म्हणेन, एक 10 नोटबुक वेगवेगळा चांगला नोटबुक करा, त्याच्यामध्ये तो युनिट्स लिहून घ्या. पेपर 1 चा 10 घटक आणि पेपर 2 चा 10 घटक. मी आधी आता पेपर 1 वरती मी माहिती सांगतो तुम्हाला. पेपर 1 मध्ये जे 10 घटक आहे, 10 घटकामध्ये ना बघा, MA MSc MCOM झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा परीक्षा घेण्यात येत आहे. तर पेपर 1 हा कॉमन असतो. टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड दुसरा विषय तर आपला विषय असतो, आपण अभ्यास करत असतो, केलेला आहोत. तर एक्स्ट्राऑर्डिनरी प्रोफेसर बनण्यासाठी आपल्याला पेपर 1 खूप चांगला अभ्यास करावा लागेल. बघा, आम्ही पण टीचर आहे, तुम्ही पण टीचर बनणारे, बाकीचे पण टीचर आहे. जर टेक्नॉलॉजीचा वापर ज्यांनी व्यवस्थित करता येत नसेल, तर ही विल बिकम आउटडेटेड टीचर.
आता डिसले सरांनी टेक्नॉलॉजीचा वापर केलेत. आता आपल्या करुणाताईने हे टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमच्यासमोर हे विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर टेक्नॉलॉजीचं ज्ञान आणि त्याचा वापर करण्याचे ज्ञान असेल तरच वी आर डिफरंट फ्रॉम अदर टीचर्स. बिकॉज एवढी बघा का सांगतो माहिती आहे, पेपर 1 मध्ये आवडीने तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, प्रत्येकाला 10 घटक आवडतो असातला भाग नाही, तरी सुद्धा तुम्ही काय करा, 10 घटक कोणते आहेत बाबा, तर पहिला घटक आहे टीचिंग अप्टिट्यूड, दुसरा आहे रिसर्च अप्टिट्यूड, तिसरा आहे कम्युनिकेशन, चौथा आहे ICT, पाचवा आहे हायर एज्युकेशन, सहावा एन्व्हायरमेंट, सातवा पॅसेज कॉम्प्रेन्शन, आठवा डाटा इंटरप्रिटेशन, नववा लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिकल रिझनिंग. अशा 10 घटक आहेत. मग तुम्हाला 10 घटकामध्ये प्रत्येक घटकावरती 5 प्रश्न विचारतात, 5 क्वेश्चन्स, 50 प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर 50 प्रश्नामध्ये किती मार्क घ्यायला तुम्हाला 40, तर 40 पेक्षा तुम्ही 60 मार्क घ्या, 70 मार्क घ्या, 80 मार्क घ्या, घेण्यासारखं स्कोप आहे पेपर 1 मध्ये. तर मी जेव्हा विद्यार्थ्यांना पाहतो, मॅक्झिमम स्टुडंट्स आर निग्लेक्टिंग पेपर नंबर 1. ते म्हणतात सर कॉमन आहे, आम्ही पास होतो, आम्हाला पेपर 2 मध्ये स्कोअर करायचे नाही. पेपरमध्ये तर तुम्ही 2 मध्ये स्कोअर करा नाही म्हणत नाही, परंतु पेपर 1 मध्ये स्कोअर होण्यासारखा चान्सेस आहे. तर 10 घटकामध्ये तुमचा आवडीचा घटक कोणता हे बघा. आणि त्या बघा पेपर 1 का महत्वाचा आहे, त्याला 3 कारण. एक, पेपर 1चा सिलेबस खूप कमी आहे, इट इज अ लिमिटेड सिलेबस. पेपर 1 का चांगला, तर पेपर 1 मध्ये जे प्रश्न विचारणार आहेत, जे क्वेश्चन पेपर सेटर असतात, त्याने ना सर्व विद्यार्थ्यांना यायला पाहिजे अशा दृष्टींचा प्रश्न असतो. ऑल क्वेश्चन्स आर सरफेस लेवल क्वेश्चन्स that any well educated person can solve this question. There is no specialized question or deep question असतात. तर तिसरा आहे की वेगवेगळ्या घटक एकत्रित केलेले आहे पेपर 1 मध्ये, आणि पेपर 1 मध्ये स्कोर होण्यासारखा चान्स आहे. स्कोर होतो 60, 70, 80, 90, 92 कितीपर्यंत तुम्ही घेता येतील. जो विदाउट प्रिपरेशन मला 32 मार्क मिळाले पहिल्यांदा, आणि त्यानंतर महाराष्ट्राची सेट एक्झाम मध्ये मला 80 मार्क मिळाले. मी 1 नंबर जेव्हा आलो होतो 2015चे. त्यानंतर जम्मू काश्मीर मला 92 मार्क आहे. काय हो एवढे मार्क मिळाले, तर व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मार्क मिळतील. म्हणून पेपर 1 कडे जास्त फोकस करा. तर मी तुम्हाला पेपर 1चं हे सांगतो, प्रत्येक घटकावरती 5 क्वेश्चन्स. मग हे बघितल्यानंतर तुमचा सिलेबस लिहून घ्या. टीचिंग अप्टिट्यूड सिलेबस लिहून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती आहे, पुन्हा 5 सब टॉपिक आहे. टीचिंग मीन्स व्हॉट, डेफिनेशन ऑफ टीचिंग, टीचिंग मेथड्स आहे, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग आहे, त्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणजे काय आहे, ऑनलाईन टीचिंग ऑफलाईन टीचिंग बद्दल आहे. हे टीचिंग ॲप्टिट्यूड मध्ये हे जे घटक आहे, हे घटक तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तिथं तुम्हाला ज्ञानही मिळतो आणि मार्कही आपल्याला मिळतोच. दुसरा युनिट्स आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. पुन्हा त्याच्यामध्ये सिलेबस बघा तुम्ही. रिसर्च मीन्स व्हॉट, टाइप्स ऑफ रिसर्च काय आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च म्हणजे काय, स्टेप्स ऑफ रिसर्च काय आहे, रिसर्च करत असताना त्याच्यामध्ये काय मेन कन्सेप्ट येतो, किंवा वर्कशॉप म्हणजे काय, आर्टिकल म्हणजे काय, रिसर्च पेपर म्हणजे काय हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. यू शुड नो द डिक्शनरी मिनिंग ऑफ एव्हरी टर्म. अहो तुम्हाला ना त्या सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. प्रयत्न असा करा की पेपर कधी येईल आणि मी कधी पेपर देईल आणि मी कधी पास होईल, असं तुमचं प्रिपरेशन पाहिजे. प्रचंड प्रिपरेशन, आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला छोटा वाटला पाहिजे. आपलं जर प्रिपरेशन कमी असेल तर क्वेश्चन पेपर खूप मोठा वाटेल, आपल्याला भीती येणारच, मग अटेम्प्ट वाढत जातील. असं करू नका. हार्ड जे टॉपिक हार्ड आहे ठीक आहे, ते त्याच्याकडे आपण बघूया, परंतु सोपं टॉपिक जेव्हा तुम्ही माझ्याकडे बघितलं, तर मी एक आर्ट्सचा विद्यार्थी, मला ना मॅथमॅटिक्स म्हणा, डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, मी थोडं स्लो लर्नर आहे, ट्यूबलाईट सारखा, तुमच्यासारखं एवढं फास्ट नाही, तरी सुद्धा स्लो असून जे घटक मला अवघड वाटत होते मी थोडं त्याला बाजूला ठेवून जे सोपं वाटत होतं ते मी व्यवस्थित समजून घेतलो. अगोदर जस्ट फर्स्ट आय अंडरस्टूड व्हॉट इज देअर इन दॅट सिलेबस. मग त्या सिलेबसच्या आधारित प्रश्न कसे विचारलेले. तुमच्या जवळ आहे ना क्वेश्चन पेपर पाहिजेच. क्वेश्चन पेपर शिवाय तुमचं प्रिपरेशन योग्य आहे का अयोग्य आहे तुम्हाला कळतच नाही. म्हणून क्वेश्चन पेपर इट विल शो यू अ पाथवे टू द सक्सेस. क्वेश्चन पेपरमुळे तुम्हाला बरोबर
यशाच्या काय म्हणतो आपण, म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये कसे प्रश्न विचारत आहे हे बघा. नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉलेज बरोबर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता आपण एक्झाम देणार आहोत, सेटनेट परीक्षा देणार आहोत. मग ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी पाहिजे. नॉलेजचा कन्वर्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे लक्षात घ्या. MA MSc MCOM झालेल्या विद्यार्थ्यांचा हा परीक्षा असतो. त्यांना माहिती आहे हा विद्यार्थी आहे, ह्याने काय प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं, क्रिटिकल अनालिसिस असलेलं व्यक्ती नाही, हा विद्यार्थी आहे. मग एखाद्या विद्यार्थ्याला मिनिमम लर्निंग, मिनिमम कन्सेप्ट यायला पाहिजे, हे त्यांचा उद्देश असतो. म्हणून आपल्याला मिनिमम नॉलेज आपल्या सब्जेक्ट असेल तर आपण नक्कीच पास होतो. आणि प्लीज डोंट बिलीव्ह ऑन अदर्स एक्सपिरियन्स. काही व्यक्तींच्या एक्सपिरियन्सवरती आपण अवलंबून राहतो. काही लोक म्हणतात खूप हार्ड आहे हो, लय अवघड प्रश्न विचारतात हो, नेटसेट होतच नाही हो. का होत नाही राव? आपण अभ्यास करतो का? केलेला आहे का? केलं तर योग्य केलेलं आहेत का? टू दी पॉइंट आपण प्रिपरेशन केलेलं आहे का? बघा, स्वतः मेल्याशिवाय आपल्याला स्वर्ग मिळत नाही. जर फर्स्ट तुम्हाला अनुभव पाहिजे. बघा, एकदा फेल होऊ दे ना, काय अडचण नाही. फेल ह्याचा अर्थ आपण तो घटक वाचलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. मग पुन्हा एकदा तो घटक आपण रीडिंग करायला पाहिजे. मग सिलेबस जेव्हा आपण बघूया आणि हार्ड एरिया ठीक आहे. अहो, तुम्हाला एक उदाहरण सांगू का? क्रिकेट मॅच जेव्हा तुम्ही खेळत असताना एखाद्या टीम मध्ये सगळं पूर्ण बॅट्समन बॉलर, एकच व्यक्ती बॉलिंग करतो, एकच व्यक्ती बॅट्समन आहे, एकच व्यक्ती फिल्डर आहे, असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑलराऊंडर व्यक्ती किती असेल? 1 किंवा 2. का सगळं 11च्या 11 प्लेयर ऑलराऊंडर नसतातच. म्हणून म्हणजे ऑलराऊंडर असलेल्या विद्यार्थी संख्या कमी आहे. मग आपल्याला एक्स्ट्रा काय आपल्या सोप्या एरियामधला अभ्यास करून आपल्याला मार्क घ्यायचे. मित्रांनो, हे मी पुन्हा का सांगतो तर अभ्यास बघा, अभ्यास तर सगळे करतात. अभ्यासाबरोबर तुम्हाला हे तुमचा आउटलाईन ज्यांचा स्ट्रॉंग आहे, बघा आउटलाईन करायचं आहे हे ज्यांना माहिती असतो तो बरोबर योग्य वेळेत आणि योग्य अभ्यास करून तो परीक्षा पास होतो. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट प्लॅनिंग नो, खूप त्रास होतील आपल्याला. मग आता मॅचचं मी काय उदाहरण देतो. सपोज तुम्हाला ना स्पीड बॉलरला जर तुम्हाला खेळता येत नसेल तर स्टिकअप राहा स्पीड बॉलर. स्पिनरला जर तुम्ही खेळत असेल तर स्पिनर बॉलमध्ये तुम्ही रन करा. तशा पद्धतीनं तुमच्या ह्या 10 घटकामध्ये कम्युनिकेशन इझी असेल तर 5 प्रश्नांपैकी 5 प्रश्न सॉल्व्ह करा, 10 मार्क घ्या. गणिताचे प्रश्न खूप अवघड जात असेल तर थोडं तिथं धैर्य घ्या. दुसरा टॉपिक कोणता आहे म्हणजे टीचिंग. सोपा टॉपिकमध्ये मार्क घेणे हा सर्वात उत्तम. आणि हार्ड टॉपिक का हार्ड जातो त्याच्यामध्ये सब युनिट्समध्ये मार्क मिळेल का हे बघून जर तुम्ही अभ्यास केला तर मिनिमम आय एक्सपेक्ट फ्रॉम यू 50 प्रश्नांपैकी जर तुम्ही 25 ते 30 दरम्यान जर मार्क घेत असाल, 100% 30 जर तुम्ही घेतला पेपर 1 मध्ये 30 प्रश्न बरोबर आला तर 60 गुण. 60 गुण जर तुम्ही घेतला तर 100% तुम्ही पासच. म्हणून 60 ऐवजी 80 70 तिथपर्यंत तुम्ही मार्क घ्या. चला, हे झालं स्ट्रक्चर जे 10 घटकामध्ये. तर दुसरा घटक पण तसंच, जे तुमचा विषय आहे तुमच्या विषयामध्ये 10 घटक आहे, 10 घटकामध्ये बघत जावा. आणि अजून एक सांगू, क्वेश्चन पेपरचा एक पॅटर्न असतो. पेपर 1 मधलं सगळं 50च्या 50 प्रश्न सोपाच, हार्ड काही नाही, कुठलाही घटक असू द्या. त्याला एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज तुम्ही आहात कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी, MSc इन कॉम्प्युटर सायन्स. जर नेटसेटमध्ये एक घटक आहे ICT म्हणून, त्या ICT मध्ये जर क्वेश्चन पेपर सेटरने डीप प्रश्न विचारला तर ज्यांचा MSc कॉम्प्युटर सायन्स आहे तोच विद्यार्थ्यांना फायदा होतो. दुसरा कॉमर्सचे विद्यार्थी, आर्ट्सचे विद्यार्थी आपल्याला तो अवघड जाते. किंवा MSc एन्व्हायरमेंटल सायन्स असलेल्या विद्यार्थ्यांना पर्यावरणामधला डीप प्रश्न त्यांना येतो, बाकीचे येत नाही. म्हणून सगळ्यांना यायला पाहिजे अशा दृष्टीने पेपरमध्ये प्रश्न विचारतात. आणि हे डोक्यात ठेवून तुम्ही अभ्यास करायचा. आणि सांगू, पेपर 2 मध्ये सुद्धा एकूण 100 प्रश्नामध्ये तुम्हाला हे का सांगतो तर आउटलाईन जर तुमचं असेल तर व्यवस्थित तुमचा अभ्यास होतो. अभ्यासाबद्दल मी सांगतोच तुम्हाला. ताईने मला 1 तासांची अवधी दिली आणि हे शैक्षणिक मेजवानीच्या सुरुवात पहिलं लेक्चर मला बोलण्याची ताईने आम्हाला संधी दिली. बोलत असताना जे काय सांगतो फक्त तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू आणि उद्देश समजून घ्या. तर 100 प्रश्नामध्ये ना 20 क्वेश्चन्स सोपे असतात. सोपे म्हणजे कॉमन प्रश्न जे MA झालेले.
आता डिस्ले सरांना कोणता अवॉर्ड मिळाला? ग्लोबल टीचर अवॉर्ड. डायरेक्ट प्रश्न नाही, डायरेक्ट उत्तर. का मिळालंय? तर तो पुन्हा कन्सेप्च्युअल झाला. संपूर्ण 20 क्वेश्चन्स इझी, 30 क्वेश्चन फॅक्ट बेस्ड, झाला 50. ज्यांचा 50% अभ्यास चांगला होतो तो परीक्षा पास होतो. नेट सेटचा हा सिक्रेट ऑफ सक्सेस आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही मला प्रत्यक्षात भेटल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सर एवढं कसं काय 24 पास झालं? 24 झाला, 24 झाला म्हणजे मी काय भरपूर हुशार नाहीच. माझा 50%च अभ्यास आहे आणि 50% मध्ये मी बरोबर फिरवलं सगळीकडे आणि सगळ्या स्टेटमध्ये मी पास झालो. 50% नाहीच. मग आता सांगायचं तात्पर्य तर थोडं अभ्यास करा, परंतु तो परफेक्शन करा आणि सगळं संकल्पना समजून अभ्यास करा. राहिलं 50%, म्हणजे 20 इझी प्रश्न, 30 फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आणि 30 क्वेश्चन्स हा कन्सेप्ट सांगितलेले आहेत. आता मी तुम्हाला दोन्ही मिळून आहे ना 160च्या वर आपण मार्क घेतलो तर आपण परीक्षा पास होतो. तर ताईने मला सांगितलं की सर तुम्ही पेपर 1 बद्दल अजून थोडं माहिती मुलांना टू दी पॉइंट प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, नोट्स कशा काढला पाहिजे. मला काय कन्फ्युज होतं माहिती आहे का? आता 20 दिवस राहिलेत आणि मला ना मी सारखं काही विद्यार्थ्यांना मला ब्लेम करतं, सर सारखं तुमचं मोबाईल बंदच आहे, आम्ही किती वेळ तुम्हाला फोन करू. मला काय राग येतो माहिती आहे का? फोन आता अलीकडे काय, प्लीज टेक इट एज अ पॉझिटिव्ह पॉईंट. फोन केल्यानंतर सर पेपर 1च महिन्यात आलेत, 1 महिन्यात मला अभ्यास करून पास व्हायचं, काहीतरी ट्रिक सांगा. हे प्रश्नच विचारणं चुकीचं आहे. नाही ना, असं नसते. जर तुमचा भरपूर अभ्यास झाला असेल तर 1 महिन्यामध्ये काय करावं लागेल हे तुम्हाला सांगतो. म्हणून शॉर्टकट मेथड, प्लीज डोंट फॉलो द शॉर्टकट मेथड. नोबडी हॅज अचिव्ड द सक्सेस इन अ शॉर्ट वे. शॉर्टकटमध्ये मेथडमध्ये जाऊन अचिव्हमेंट मिळालं नाही आणि मिळणार सुद्धा नाही. मिळलं तरी तो टिकणार नाही. डिस्ले सरांना 10 वर्ष ते काम केल्यामुळं मग ते सरांना आज त्यांना तो अचिव्हमेंट मिळाला. म्हणून तुम्ही आहे ना आता ठीक आहे, मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो. आता 20 दिवसात 20 घटक अभ्यास करायचे आपल्याला. पेपर 1चा 10 घटक आणि पेपर 2चा 10 घटक. मग 20 दिवस, एका दिवसाला 1 घटक. 20 दिवसाचं प्लॅनिंग करा. ॲटलिस्ट सिलेबस समजून घ्या आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पहा आणि सोपे घटक रिव्हिजन करा. हार्ड घटकाकडे आता काय बघू नका. बघितल्यानंतर टेन्शन येतील, टेन्शन आलं तर डिप्रेशन होईल, डिप्रेशन आलं तर येणारा प्रश्न सुद्धा चुकीचे होईल. म्हणून नका, असं करू नका. कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आता कन्सेप्ट म्हटल्यानंतर कशाला म्हणतात कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. मला आहे ना 50 प्रश्नामध्ये पेपर 1चा ना त्याच्यामध्ये 6 घटक, 6 युनिट आर बेस्ड ऑन मेमरी बेस्ड. मेमरी बेस्डवर आहे. मेमरी बेस्ड म्हणजे जो व्यवस्थित अभ्यास करतो, जो समजून घेतो, जो डोक्यात ठेवतो, लक्षात ठेवतो, तसं 6 युनिट्स आहे. आणि 4 युनिट्स हे डोक्यात ठेवायचं नाही, तो प्रॅक्टिस करावा लागतो. प्रॅक्टिस म्हणजे काय? प्रॅक्टिसच्या 4 युनिट्स बघा तुम्ही. एक आहे पॅसेज रिडिंग. एक पॅसेज घ्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा, तो पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करा. मला माहिती आहे तुम्हाला 3 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करता, 2 100%, 3 तुम्ही सॉल्व्ह करता. मग 5ही 5 का तुम्हाला येत नाही? काय येत नाही म्हणून बघा ना, गेल्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघा आणि बघून तुम्ही उत्तर सोडवा. वेळ जाऊ दे, 10 मिनिट जाऊ दे, 15 मिनिट जाऊ दे. मग 5ही प्रश्नांचं उत्तर येण्यासारखा यायला पाहिजे. त्याच्यासाठी सराव पाहिजे तुम्हाला. कारण परीक्षामध्ये वेळ असतो, वेळ खूप कमी आहे. एका तासात तुम्हाला 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 60 मिनिट्स, 60 मिनिटामध्ये 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग त्यावेळी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. येणारा प्रश्न अगोदर क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर सोपे जे प्रश्न आहेत ते तुम्ही टिक करत जावा. फास्ट रिडिंग. आता कम्युनिकेशन हा मला सोपं घटक आहे. कम्युनिकेशनमध्ये 1 ते 2 मिनिटात मी 5 प्रश्न सोडवतो. टीचिंग अप्टिट्यूड 1 मिनिटात, 2 मिनिटात माझं 5 प्रश्न रिडिंग झालेला असतो. हायर एज्युकेशन 2 ते 3 मिनिटात. म्हणजे जे एरिया स्ट्रॉंग आहे तिथं वेळ कमी लावून जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. आणि जो हार्ड प्रश्न असतो, हार्ड म्हटल्यानंतर ज्यांना थोडं वेळ लागतात, मग तो वेळ लागणारा प्रश्न त्याला थोडं वेळ जास्त द्या तुम्ही. आणि काही प्रश्न असे असतात की तुम्ही 1 तास किंवा 2 तास बसला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. लगेच बघायचं तो प्रश्न तुम्हाला येतात का नाही येतात. येत नसेल तर स्किप द क्वेश्चन, तो प्रश्न तिथंच सोडा, गो टू नेक्स्ट क्वेश्चन. तिथंच रिंगाळत बसू नका, मला काय येत नाही म्हणून. तिथंच जर तुम्ही टेन्शन घेतला मग वेळ संपेल, मग अडचण होईल.
येत नसेल ना, लिव्ह इट, गो टू नेक्स्ट क्वेश्चन. अशा पद्धतीनं तुमचं हे प्लॅनिंग पाहिजे बघा. क्वेश्चन पेपर, अहो तुम्ही कितीही अभ्यास करा, क्वेश्चन पेपर म्हणजे एक्झाम हॉलमध्ये हाऊ यू आर गोइंग टू बिहेव, तुमचं बिहेवियर काय आहे, तुमचा ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड कसा असतो तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणून क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर खूप आनंदित होऊ नका आणि दुःख मानू नका. आणि सांगू, येणारा प्रश्न जो असतो 2-3 प्रश्न खरंच सोपे असतात, असे आपण चूक करतो. ते चूक टाळणे, कारण एक एक प्रश्न म्हणजे 2-2 गुण असतो आणि अहो पेपर पॉईंट्समध्ये जात असतात. परवाचं मी छत्तीसगडचं दुसऱ्यांदा दिलं होतं, त्यावेळी मला मी कशाने म्हणजे फेल गेलो. त्यावेळी 0.01ने त्यांनी म्हणजे 48.98ला क्लोज झाला, सॉरी 48.99ला क्लोज झाला, मला 48.98 मार्क्स मिळाले. सांगायचं तात्पर्य तर एक एक प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. म्हणून सोपे प्रश्न चुकू नका, गोंधळ करू नका. तर मला सांगायचं काय होतं तर 4 जे टॉपिक आहे ते परफॉर्मन्स प्रॅक्टिसवरती, गणिताचा प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस करा तुम्ही. 7वीच्या विद्यार्थी आणि 4थीच्या स्कॉलरशिपचे विद्यार्थी ज्यांना आपण जे शिकवतो वर्गात, किंवा त्यांच्या टेक्स्टबुक घ्या, स्कॉलरशिपच्या पुस्तक आणि क्वेश्चन पेपर घ्या आणि प्रश्न कसे विचारले बघा. काही म्हणजे तारीखेवरची प्रश्न असतो. आज 8 डिसेंबर आहे, पुढच्या 2021 8 डिसेंबर कोणता वार येतील, असे प्रश्न फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला तुम्ही सोडून घ्या. आणि काही रिलेशन, ब्लड रिलेशनवरती प्रश्न असतो. ए बीचा भाऊ असेल, बी सीचा बहीण असेल, सी काय असेल, हे रिलेशनवरती काही फिक्स्ड प्रश्न असतो. मग असे मेंटल एबिलिटीचा प्रश्न पूर्वी कसे आलेले हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा, प्रॅक्टिस करा मित्रांनो. आणि डाटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न 5 प्रश्नामध्ये हार्ड वाढतात आपल्याला, कारण कमी वेळात आपल्याला सॉल्व्ह करायचं असतो. तिथं तुम्ही वेळ देऊन प्रॅक्टिस करा. 4 मिनिट हार्ड असे आपल्याला वाढतात, परंतु हार्ड नाही. हार्ड टॉपिकमध्ये ॲटलिस्ट एक लॉजिक सांगतो, 10 घटकामध्ये प्रत्येक घटकावरती किती 5-5 प्रश्न विचारतात. ठीक आहे, 5 मध्ये एका घटकावरती तुम्हाला 3 प्रश्नांचं उत्तर आलं तरी बस. 3-3च, 5 नकोस. 7 घटक जे तुम्हाला ॲटलिस्ट 10 घटकामध्ये तुमचं स्ट्रॉंग 7 युनिट्स तरी स्ट्रॉंग पाहिजे. 7 युनिट स्ट्रॉंग असेल तर त्या 7 युनिट्समध्ये 3-3 मार्क घ्या, 21 मार्क होतील. आणि हार्ड युनिटमध्ये 2-2 म्हणजे 15 प्रश्नांपैकी ॲटलिस्ट 10 काहीतरी करून 30 पर्यंत तुमचा प्रश्न क्रॉस करायला पाहिजे. तर ठीक आहे, 30 का आतापर्यंत महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये मी आहे ना 1995 पासून आत्तापर्यंत आता कमीत कमी 34-35 वेळा महाराष्ट्राने सेट एक्झाम घेतलेले आहे. 100 पैकी 100 घेतलेले विद्यार्थी एकच विद्यार्थी आहे. म्हणजे आउट ऑफ 100 घेतलेले विद्यार्थी एक, एवढ्या वर्षात 95 पासून आता एक. म्हणून तुम्हाला काय करायचं, पेपर 1 स्कोरिंग आहे, स्कोरिंग तुम्ही स्कोर करा पेपर 1. ठीक टाईम आहे ना, टाईम असेल. तर आता मॅडमने सांगितले की गो टू पॉईंट्स वाईज थोडं सांगा. तर मित्रांनो, आय होप एक्झाम खूप जवळ आलेलं आहे, टेन्शन पण येणार आहे, राहू द्या, टेन्शनला थोडं बाजूला ठेवून आपल्याला थोडं अभ्यासासाठी पेपर 1कडे जास्त द्या. तर पेपर 1चा काय सांगतो तर एक युनिट तुम्हाला संकल्पना कशी अभ्यास करायला पाहिजे. संकल्पना म्हणजे काय असतो, फॉर एक्झाम्पल बघा, टीचिंग मीन्स व्हॉट, तुम्हाला टीचिंगचं डेफिनेशन यायला पाहिजे. पेपरमध्ये तुम्हाला विचारतात व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टीचिंग अकॉर्डिंग टू महात्मा गांधीजी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टीचिंग अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टीचिंग अकॉर्डिंग टू डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टीचिंग अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल. तर प्लेटोनी, अरिस्टॉटल किंवा APJ अब्दुल कलाम सर, बाबासाहेब आंबेडकर सर आणि महात्मा गांधीजी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद ह्या महान थोर व्यक्तीने शिक्षणाबद्दल आणि टीचिंगबद्दल कोणतं डेफिनेशन विचारलेलं, टू दी पॉईंट पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात. हा डेफिनेशन कोणाचा आहे किंवा हा आता विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांचं एक डेफिनेशन आहे, द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्टेड इन द मॅन इज कॉल्ड टीचिंग. आपण टीचिंगमध्ये आपण काय विद्यार्थ्यांना शिकवत नाही, विद्यार्थ्यांमध्ये असलेलं परिपूर्णता आपण बाहेर काढतो.
हे विवेकानंद सर सांगतात. आंबेडकर सर सांगतात द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी विच इज बेस्ड ऑन इक्वॅलिटी अँड जस्टिस इज कॉल्ड टीचिंग. म्हणजे प्रत्येकांचा टीचिंगचं डेफिनेशन वेगळं आहे. तर पेपरमध्ये तुम्हाला ह्याच्या आधारित एक प्रश्न ते विचारते. पुन्हा दुसरा कन्सेप्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. आपण विद्यार्थ्यांना का शिकवतो, काय आपला उद्देश असतील. आता तुम्ही हा ग्रुप जॉईन केलेला तुम्ही, मग हा प्रोग्राम घेण्याचा ताईचा उद्देश काय आहे. ताईचा उद्देश आहे की एक प्रायमरी स्कूल टीचर असून नेटसेट संदर्भात मुलांना प्रेरणा द्यावा, मुलामध्ये असलेल्या भीती काढायला पाहिजे, म्हणून त्यांचा हा उद्देश आहे. तसं तुमचा उद्देश काय, तर नेटसेटबद्दल कॉन्फिडन्स मिळणे, नेटसेटबद्दल गायडन्स घेणे, नेटसेटबद्दल मार्क कसे घेता येतील, नेटसेटचे काय ट्रिक्स आहेत, हे तुमचा उद्देश. तसं व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचर ऑर टीचिंग. बेसिक आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचं बौद्धिक सामर्थ्य वाढलं पाहिजे, विद्यार्थ्यांचे शारीरिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, विद्यार्थी शुड गेट सेल्फ डिसिजन करायला पाहिजे, विद्यार्थी आत्ता घेतलेलं नॉलेज त्यांच्या लाईफमध्ये ते अप्लाइड करायला पाहिजे, आणि विद्यार्थी सगळ्या व्यक्तीबरोबर सौजन्याने वागला पाहिजे. हे शिकवण्याचे उद्देश आहे, हे सगळं उद्देश. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. क्वेश्चन पेपर जो व्यवस्थित अनालिसिस करतो, बघा अभ्यास थोडंच करा, थोडं म्हणजे संकल्पना समजून अभ्यास करा, क्वेश्चन पेपर तुम्हाला खूप सोपं जाते. एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता परवाच्या सेटमध्ये, तर व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. खाली दिलेल्यापैकी कोणता शिकविण्याचे प्रमुख उद्देश आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग. 4 ऑब्जेक्टिव्ह आता मी तुम्हाला सांगतो ऑप्शन कोणकोणते होते म्हणून. 4 ऑब्जेक्टिव्ह आर करेक्ट, परंतु त्याच्यामधलं महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह कोणता म्हणून त्याने विचारलं. क्वेश्चन असा होता which one of the following is the main objective of teaching. खालील दिलेला ऑब्जेक्टिव्ह उद्देशापैकी कोणता. तर असा प्रश्न विचारल्यानंतर आहे ना, पहिला ऑप्शन होता टू डिक्टेट द नोट्स अकॉर्डिंग टू सिलेबस. दुसरा प्रश्न होता टू डेव्हलप द थिंकिंग पॉवर ऑफ स्टुडंट्स, आणि तिसरा नोट्स होता टू टीच अकॉर्डिंग टू सिलेबस, आणि चौथा होता टू क्वालिफाय द एक्झाम. तर ह्या 4ही ह्याच्यामध्ये आहे ना ऑब्जेक्टिव्हमध्ये टू डेव्हलप द थिंकिंग पॉवर ऑफ स्टुडंट हा प्रमुख उद्देश होता. म्हणजे प्रत्येक युनिट रिडिंग करा आणि त्या रिडिंगवरती प्रश्न कसे विचारलेले हे प्रश्न बघा. हे कोण बघणार आहे, तुम्ही बघायचं. नोबडी इज गोइंग टू टेक यू. सगळे तुम्हाला पाणीपर्यंत आपण येतो, परंतु पाणी पिण्याचं काम तुम्ही करायचं. आम्हाला कोणी नेलं नाही, या बाबा इथंपर्यंत या, तुम्हाला इथे मिळेल. नन ऑफ द पीपल इज गोइंग टू हेल्प नोबडी. कोण कोणाला, आता कोणाला वेळ आहे, कोण करणार आहे. आता ताईने एक चांगला उद्देश ठेवून हे केलं. तुम्ही पण अभ्यास तुम्हाला करायचं, म्हणून हे सगळ्या अँगलने तुम्ही अभ्यास करत जावा. घटक टीचिंग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, मिनिंग सांगितलं, टीचिंगचं डेफिनेशन सांगितलं, त्यानंतर टीचिंगचा ऑब्जेक्टिव्ह सांगितलं. ह्याला म्हणतात कन्सेप्ट. समजून घ्या कन्सेप्ट, आणि कन्सेप्ट आधारित प्रश्न कसे विचारले हे समजून घ्यायचं. मग नंतर आहे लेवल्स ऑफ टीचिंग. किती सोपं आहे तुम्हाला. लेवल्स ऑफ टीचिंग म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात क्लीन कन्सेप्ट यायला पाहिजे. देर आर 3 लेवल्स ऑफ टीचिंग. एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना 3 स्तरावरती शिकवतो. देर आर 3 लेवल्स ऑफ टीचिंग. तर पहिला लेवल आहे मेमरी लेवल टीचिंग, दुसरा आहे अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग, तिसरा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. मग या तिन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला लक्षात पाहिजे. मेमरी लेवल means when the teacher is teaching the content, at the time students are listening, students are by hearting, and students are writing in their exam. शिक्षक एखादा घटक शिकवतो तर विद्यार्थ्यांना तो समजून न घेता फक्त बाहेर करतो आणि परीक्षा लिहितो. का, तर तो मेमरी बेस्ड वरती ठेवतो, जो स्टोअर करतो म्हणजे पाठांतर करतो. ह्या मेथडला फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग म्हणतात. हे कोणी सुरू केलं, हर्बर्टने सुरू केले. पेपरमध्ये असेच प्रश्न विचारतात. हाऊ मेनी लेवल्स ऑफ टीचिंग, तर 3. व्हिच वन इज द फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग, तर मेमरी लेवल. हू इंट्रोड्यूस्ड मेमरी लेवल, मेमरी लेवल कोणी सुरू केला, तर एडमंड स्पेन्सर. मेमरी लेवलला दुसरं नाव काय आहे, तर फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग. ह्याला दुसरं नाव काय आहे, तर ह्याला थॉटलेस म्हणतात ह्याला. मग ह्याच्याने काय होतं, विद्यार्थी फक्त पाठांतर करतो, त्याला कन्सेप्ट कळत नाही.
मग दुसरं लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. जेव्हा शिक्षक वर्गात एखादा कंटेंट शिकवतो त्यावेळी विद्यार्थी तो ऐकतो आणि समजून घेतो, त्याला अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. मग हे कोणी सुरू केलं तर MC मॉरिसनने सुरू केलं. मग तिसरं लेवल कोणतं आहे, ह्याला थॉटफुल म्हणतात, ह्याला थॉटफुल लेवल म्हणतात. मग तिसरं लेवल कोणतं तर रिफ्लेक्टिव्ह लेवल. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा कन्सेप्ट शिकवतो, विद्यार्थी तो ऐकून घेतो, समजून घेतो, परिचयही लिहितो आणि त्यांनी घेतलेलं नॉलेज त्यांच्या लाईफमध्ये तो अप्लाइड करतो, उपयोग करतो. त्याला रिफ्लेक्टिव्ह. यू हॅव टू रिफ्लेक्ट युअर नॉलेज डे टू डे लाईफ. मग ह्याचा वापर कोणी केला तर हंटने सुरू केलेला आहे. मग हे संकल्पना जो समजून घेतो, सांगू का म्हणजे खूप लोक म्हणतात लई हुशार आहे सर म्हणून 24 पास झाले. नाहीच, मी हुशारच नाही, परंतु कन्सेप्ट मला थोडा कन्सेप्ट अभ्यास केलो, परंतु व्यवस्थित समजून घेतलं. आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या कन्सेप्टवरती प्रश्न होता. कर्नाटकमध्ये अंडरस्टँडिंग लेवलवरती प्रश्न होता, आंध्रामध्ये रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि जम्मू काश्मीरमध्ये मेमरी लेवलचा प्रश्न. जेव्हा तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला जर क्लिअर असेल तर कसे प्रश्न विचार होते ना. म्हणून संकल्पना समजून तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ टीचिंग. शिक्षकांनी काही म्हणजे when the teacher is teaching the content in the classroom, at that time teacher is using two kinds of methods. शिक्षक एक घटक विद्यार्थ्यांना शिकवत असताना दोन पद्धतीचा टीचिंग मेथड्स आहे. तर एक आहे शिक्षक केंद्रित मेथड आणि दुसरा आहे विद्यार्थी केंद्रित मेथड. मग शिक्षक केंद्रित मेथड मीन्स व्हॉट, टीचर सेंटर्ड टीचिंग मेथड. तर टीचर सेंटर्ड मेथड मीन्स व्हॉट, म्हणजे जो विषय शिकवत असताना त्याचं पूर्ण सगळं रूल्स अँड रेग्युलेशनचे सगळं त्याचं मास्टर शिक्षक असतो. फॉर एक्झाम्पल लेक्चर मेथड. लेक्चर म्हणजे व्याख्यान पद्धती. आता बघा, मी फक्त तुम्हाला व्याख्यान देतो, तुम्ही बसून फक्त ऐकताय. तुम्ही दिस इज वन वे, मी फक्त सांगत जातो, तुम्ही ऐकत जाता. लेक्चर मेथडचं काय डेफिनेशन आहे, ओरल प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट इन द क्लासरूम इज कॉल्ड लेक्चर मेथड. शिक्षक एखादा घटक अभ्यास करून वर्गात तो एकतर्फी माहिती देतो. मग तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारतात माहिती आहे? एकदा प्रश्न असे विचारलेले होते, कोणत्या टीचिंग मेथडमध्ये विद्यार्थी क्लासरूम मध्ये झोपतात म्हणजे पॅशिव्ह राहतात. इन विच टीचिंग मेथड स्टुडंट्स आर पॅशिव्ह. तर हे लेक्चर मेथडमध्ये. कारण लेक्चर मेथडमध्ये फक्त शिक्षक बोलत असतात, विद्यार्थी शांत बसलेला असतो, तो पॅशिव्ह असतो, दे आर नॉट ऍक्टिव्ह. मग ह्याचा फायदा कोणाला आहे? ह्याचा फायदा सिनियर कॉलेज प्रोफेसरना आहे. हायर क्लासरूम मध्ये लेक्चर मेथडचा फायदा होतो. दुसरा आहे डेमॉन्स्ट्रेशन टीचिंग मेथड. अगेन इट इज रिलेटेड टू टीचर. डेमॉन्स्ट्रेशन मीन्स व्हॉट, डेमो म्हणजे दाखवणे, टू शो. हिअर एक शिक्षक काय करतो माहिती आहे का, एक विषय शिकवत असताना, एक विषयाचे ज्ञान देत असताना त्या विषयाच्या संबंधित एखादं चित्र दाखवतो, कथा सांगतो, वस्तू दाखवतो, सिनेमा दाखवतो. त्या अभ्यासा संबंधित डेमॉन्स्ट्रेशन करतात, दाखवतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट लगेच अंडरस्टँडिंग होतो. हा दोन्ही घटक, हा दोन्ही टीचिंग मेथड टीचर रिलेटेड आहे. मग विद्यार्थी केंद्रित टीचिंग मेथड कोणते तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय रिसर्च करायचं नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय PhD करायचं, प्रत्येक घटकामध्ये डीप गाड, परंतु एव्हरी मेथड हॅज अ डिफरंट, एव्हरी मेथड हॅज इट्स प्रत्येक मेथडमध्ये काहीतरी बदल आहे म्हणून तर मेथड वेगळं केलं ना. मग स्टुडंट सेंटर्ड टीचिंग मेथड्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला लक्षात पाहिजे. नेटसेट म्हणजे काय, हे अहिरे घरे आला पेपर लिहिला पास झाला असं नाही. त्याला तुम्हाला ते सगळा संकल्पना समजून घ्यावाच लागतं. आणि जो व्यवस्थित समजून घेतो, मी 24 झाला ना, तुम्ही 48 होणार, याच्यामध्ये काय आहे. पण समजून घेतलं तर तुम्ही परीक्षा पास होणार. जर संकल्पना समजून नसेल तर काय करू. मग बघा, स्टुडंट सेंटर्ड टीचिंग मेथड्स मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी मेथड सांगतो आणि त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले हे सांगतो. एक आहे डिस्कशन मेथड. डिस्कशन मेथड म्हणजे चर्चा पद्धती. जेव्हा शिक्षक वर्गात एखादा विषय शिकवत असताना तो विषय विद्यार्थ्यांना देतो, मग विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर त्या विषयासंबंधित तुम्ही तुमचा अभिप्राय व्यक्त करा. 1-2 ग्रुप तयार करतो. तुम्ही त्या विद्यार्थी
म्हणजे एखाद्या विषयासंबंधी तुम्ही माहिती देणे. आता बघा कृषी विधेयक आलेले आहे, आज भारत बंद म्हणून सांगितले. मग कृषी विधेयक हा योग्य आहे अयोग्य आहे तो विषय अगोदर विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही चर्चा करा, मग त्यांना त्यांचा अभिप्राय तुम्ही घेऊया. डिस्कशन मेथडमध्ये काय होतो, ऑल स्टुडंट्स आर व्हेरी ऍक्टिव्ह. सगळे विद्यार्थी अलर्ट होतो, सगळे विद्यार्थी त्यांचा विचार त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा ओपिनियन त्यांचं जे काय त्यांना समजलं ते सांगतात. योग्य सांगू दे अयोग्य सांगू दे काही सांगू दे, परंतु तो विषय त्यांनी मांडतात ना, म्हणजे ते विद्यार्थी बोलतात. दिस इज स्टुडंट सेंटर. मग स्टुडंट सेंटरचा फायदा कोणाला होतो, विद्यार्थ्यांना होतो. दुसरा एक आहे ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. मित्रांनो मी नेटसेट पास होत असताना मी जेव्हा ज्या आलं मी जात होतो किंवा आजही जाऊन मला परीक्षेला बसवा, मी 100% 60 ते 70 मार्क्स मी घेतोच. गणित, डाटा इंटरप्रिटेशन हे शत्रूंना सोडून बाकीचं आमच्या मित्रांचं मी घेऊन, माझे मित्रमध्ये कोण कम्युनिकेशन, टीचिंग अप्टिट्यूड, रिसर्च, हायर एज्युकेशन, पॅसेज रिडिंग हे आमचे मित्रमंडळ, ह्यांना घेऊन मी बरोबर लढवतो, जिंकतो 100%. 60 to 70 मार्क एव्हरी टाइम मुगिते ना. Friends, just I want to tell you one more thing that we are discussing. Oh sir, तुम्ही म्हणाल एकच युनिट आता आहे सर, मग 10 युनिट्स तुम्ही कधी संपवणार. 10 युनिट संपायला आता काय वेळ मिळणार नाही. फक्त एक युनिटाचा अभ्यास, तुम्हाला एक युनिट मी अनालिसिस करून दाखवतो. सेम फॉर्म्युला यू हॅव टू फॉलो इन सेकंड युनिट्समध्ये. दुसरा युनिट, तिसरा युनिट, चौथा युनिट, ह्या पद्धतीने तुम्हाला बेसिक संकल्पना माहिती पाहिजे, बेसिक इन्फॉर्मेशन. ओके. तर मी स्टुडंट सेंटर्ड टीचिंग मध्ये डिस्कशन मेथड बद्दल सांगितलं. दुसरा एक सांगतो ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. ह्युरिस्टिक म्हणून एक आहे, ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. HEURISTIC, ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. तर ह्युरिस्टिक टीचिंग मेथड परीक्षेमध्ये आपण घाबरतो, हे कुठला मेथड आहे हो, आम्हाला फक्त सर शिकवतात आम्ही लिहून घेतो, हे मेथडच आम्हाला माहिती नाही. माहिती करून घ्या. कारण ह्युरिस्टिक मेथड हा मेथडचा अर्थ काय, ह्या टीचिंग मेथड कोणी सुरू केले, कोणत्या देशात सुरू केले, ह्युरिस्टिक मेथडचा फायदा काय होतो, ह्युरिस्टिक मेथडचा निगेटिव्ह पॉईंट्स काय, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. आणि ह्युरिस्टिक मेथड मला प्रत्येक सेटमध्ये आलेला आहे कन्सेप्ट. ह्युरिस्टिकचा अर्थ काय होतो, ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. तर ह्युरिस्टिक हा शब्द ग्रीक भाषेतील ह्युरिस्को हा शब्दापासून आलेला आहे. मग पेपरमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारतात, ह्युरिस्को म्हणजे ह्युरिस्टिक हा शब्द कोणत्या भाषेतून आले, ग्रीक भाषेतून. ग्रीक भाषामध्ये ह्युरिस्टिकला काय कोणत्या शब्दापासून आले, तर ह्युरिस्को. ह्युरिस्को ह्या शब्दाचा अर्थ काय, तर टू डिस्कवर, टू फाइंड आउट, शोधणे. ह्युरिस्को शब्दाचा अर्थ शोधणे. पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट टू द पॉइंट प्रश्न विचारतात, डीप नाहीच. ज्यांना संकल्पना क्लिअर होतो त्यांना बरोबर मार्क. मला माहिती ह्युरिस्टिक वरती मी 7-8 प्रश्न मी सॉल्व्ह केलेले पेपरमध्ये, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे प्रश्न विचारले होता. ह्युरिस्टिक शब्दाचा अर्थ टू फाइंड आउट. मग पुन्हा हा 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 कोणी सुरू केला संशोधक, तर H.E. आर्मस्ट्रॉंग म्हणून केमिस्ट्री विषय शिकवणारा प्राध्यापक, इंग्लंड देशातील तो प्राध्यापक, ह्या पद्धतीचा वापर त्यांनी केलेला आहे. ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो, इन विच टीचिंग मेथड स्टुडंट्स आर नोन ॲज डिस्कवरर ऑर सायंटिस्ट. कोणत्या टीचिंग मेथडमध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक म्हणून संबोधले केले जातात, तर ह्युरिस्टिक मेथडमध्ये. हिअर स्टुडंट्स आर फाइंडिंग आउट द सोल्युशन्स, स्टुडंट्स आर फाइंडिंग आउट द अँसर्स फॉर द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. विद्यार्थी संशोधन करतो, विद्यार्थी स्वतः प्रश्नांचं उत्तर शोधतो, विद्यार्थी संशोधक म्हणून काम करतो ह्या टीचिंग मेथड्समध्ये. कळालं. ह्युरिस्टिक मेथड ह्याला सायंटिफिक मेथड म्हणतात. ह्या मेथडनी H.E. आर्मस्ट्रॉंगने सुरू केलेलं आहे, इंग्लंडमध्ये सुरू केलेलं आहे. ह्या मेथडमध्ये विद्यार्थी संशोधक म्हणून काम करतात. हे विद्यार्थी शिक्षक इथं काही गायडन्स देत नाही. टीचर इज नॉट गायडिंग, टीचर इज नॉट गिव्हिंग एनी हिंट्स टू द स्टुडंट्स. हे एक टीचिंग मेथड आहे. डिस्कशन मेथडमध्ये पॉईंट्स तरी देतील, ह्याच्यामध्ये नाही देणार तुम्हाला. अजून एक मेथड आहे प्रोजेक्ट मेथड. खूप वेळा आपण ऐकलेलं आहे प्रोजेक्ट मेथड. पेपरमध्ये ना खूप कन्फ्युजन होतं आपल्याला. का कन्फ्युजन होतं माहिती आहे, आपलं रिव्हिजन नसतोच. रिव्हिजनमध्ये आपण स्वतः काढले,
आपण फक्त काय करतो, रेडीमेड पुस्तक घेतलो, रीडिंग केलं आणि झालं नाही. पुस्तक रीडिंग करा आणि तो नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि पेपरला जाताना तुम्ही लिहिलेले नोट्स रीडिंग करणे. जेव्हा तुम्ही रीडिंग करता तेव्हा तुमच्या डोक्यात तो ठेव, यू कॅन रिमेंबर, अदरवाईज नाही. तर काय काय सांगत होतो मला ते एकदा थोडं असं आहे ना, थोडं माणूस प्रकल्प प्रोजेक्ट मेथड. प्रोजेक्ट मेथड कोणी सुरू केला? किल पॅट्रिक म्हणून व्यक्ती आहे. व्हेरी गुड. कोणत्या देशात? अमेरिका देशामध्ये. कोणत्या साली? 1918 मध्ये. प्रोजेक्ट मेथड म्हणजे काय? स्टुडंट म्हणजे प्रॅक्टिकली द टीचर हॅज गिवन वन असाइनमेंट टू द स्टुडंट इज कलेक्टिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट सब्जेक्ट, स्टुडंट्स आर डुईंग द ऍक्टिव्हिटी अँड स्टुडंट्स आर डुईंग ऑल काइंड्स ऑफ वर्क. स्टुडंट्स आर डुईंग द प्रोजेक्ट. इथे विद्यार्थी स्वतः तो प्रकल्प करतो आणि विद्यार्थी तो समजून घेतो. मग ह्या तुम्हाला ना टू द पॉइंट्स माहिती पाहिजे. प्रोजेक्ट मेथड म्हणजे काय, ह्युरिस्टिक मेथड म्हणजे काय, डिस्कशन मेथड म्हणजे काय, अजून एक आहे तुम्हाला इंडक्टिव्ह मेथड आणि डिडक्टिव्ह मेथड. खूप वेळ कितीही अभ्यास केला तरी लगेच लक्षात राहणारा 2 मेथड आहे. परंतु प्रत्येक सेटनेट एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रश्न असतोच, डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथड. मला मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही, मी माहीत नाही म्हणून म्हटलं तर ते ते काय तर म्हणतात. कन्नडमध्ये सुद्धा मला माहिती नाही एक्झॅक्ट, मी इंग्रजीमध्येच तो डेफिनेशन तो समजून घेतलो मी. इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? इंडक्टिव्ह मेथडला दुसरं नाव आहे सायंटिफिक मेथड. मग इंडक्टिव्ह मेथडमध्ये जेव्हा वर्गात शिक्षक गेल्यानंतर एखादा कन्सेप्ट शिकवत असतो. फॉर एक्झाम्पल आता आम्ही इंग्रजी शिक्षक, मुलांना मला काय करायचं, सिंग्युलर टू प्लुरल शिकवायचं, एक वचन टू बहुवचन मला शिकवायचं. बॉय बॉईज म्हणजे शब्दाच्या शेवटी आपण एस किंवा ईएस प्रत्यय लावल्यानंतर आपण बहुवचन प्लुरल करतो. बॉय बॉय, बॅट बॅट्स, कॅट किंवा पेन पेन्स, एस आपण लावतो. इथं इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? शिक्षक अगोदर एक्झाम्पल देतात मुलांना, मग नंतर रूल्स सांगतात. ह्याच्यामध्ये कळालं? अगोदर एक्झाम्पल देणे, त्यानंतर तुम्ही रूल्स सांगणे. ह्याच्यामध्ये विद्यार्थी खूप थिंकिंग करतात आणि ह्याच्यामध्ये काय होतो, ह्याच्यामध्ये ना सिम्पल टू कॉम्प्लेक्स कडे आपण जातो. हा रूल्स आहे. कॉन्क्रीट टू ॲबस्ट्रॅक्ट कडे आपण जातो. हे एक रूल्स आहे इंडक्टिव्ह मेथड. आणि डिडक्टिव्ह मेथड म्हणजे अगोदर आपण नियम सांगणे. आता सपोज एक वचन बहुवचन करत असताना काही नियम आपण अगोदर नियम लिहून देतो, मग नंतर उदाहरणं देतो. हे डिडक्टिव्ह मेथडमध्ये. डिडक्टिव्ह मेथडमध्ये अगोदर नियम सांगणे, त्यानंतर एक्झाम्पल देणे. म्हणजे रूल्स टू एक्झाम्पल हा रूल्स आहे. हा दोन्ही मेथड तुम्ही कृपया समजून घ्या. पेपरमध्ये 100% पुन्हा तुम्हाला कन्फ्यूज होईल, म्हणून कन्फ्युजन घेऊ नका. नेक्स्ट कुठला मेथड, असे मेथड्स आहे. अजून एक आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड मेथड म्हणून. ऍक्टिव्हिटी म्हणजे ना एखादा कन्सेप्ट विद्यार्थी जर समजून घेत असेल तर दे आर डुईंग अन ऍक्टिव्हिटी. मग ऍक्टिव्हिटी मेथड कोणी सुरू केला? क्लॅडवेल कुकने सुरू केलेली. मग ऍक्टिव्हिटी ह्याचा अर्थ काय आहे तर विद्यार्थी आर डुईंग ऍक्टिव्हिटी. एखादा रोल प्ले म्हणा, विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा हे सांगत असताना तोच रोल शिवाजी महाराजांना आधारित आहे. तर जॉन लॉक म्हणून एक व्यक्ती आहे. जॉन लॉक हा इंग्लंडचा व्यक्ती. जॉन लॉकने एक तत्व सांगितलेलं आहे, टबुला रस. TABULA, टबुला रस. तबला म्हटल्यानंतर आम्हाला तो तबलाचा आवाज येतो, डग्गा भाग. तसं नाही सेट एक्झाम द्यायला. आणि केरळच्या सेट एक्झाम मी परीक्षा पास झालो आणि परीक्षा पास झालं जे काही कॉन्फिडन्स मिळाले, नेक्स्ट पुन्हा दुसऱ्या राज्यात गेलो. म्हणजे कॉन्फिडन्स मिळत आय वॉन्डर्ड द एंटायर नेशन. फ्रेंड्स, मग टबला रसाचा तिथं त्यांनी प्रश्न विचारला होता. टबला रसा मीन्स क्लीन स्लेट. अजूनही दोन सिद्धांत आहेत. तर आपण काय म्हणतो, विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा. विद्यार्थ्याला काय आपण जे सांगतो ते विद्यार्थी करतात, हे जॉन लॉक सांगतात. जॉन लॉक काय म्हणतो, विद्यार्थी हा निष्पाप, विद्यार्थी हा मातीचा गोळा, तो क्लीन स्लेट. आपण जे लिहितो त्याच्यावरती ते अक्षर त्याच्यावरती मोडेल. आपण जे करतो ते विद्यार्थी बनतील म्हणून जॉन लॉक सांगतात. परंतु आपलं स्वामी विवेकानंद म्हणतात नाही, विद्यार्थी जे बनणार आहे ऑटोमॅटिकली ही विल बिकम. तुम्ही काय त्याला शिकवायची गरज नाही. कारण विद्यार्थी जन्मजात
जेव्हा विद्यार्थी जन्म घेतो त्याच्या अगोदर त्यांच्या डोक्यामध्ये तो ज्ञान असतोच, पण फक्त तो ज्ञान बाहेर काढणे. असू दे, विवेकानंद साहेबांचं तत्व वेगळं, पद्धतींचा तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे बघा. मग पुन्हा तुम्हाला पुढचा प्रश्न येतो ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग, त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. टीचिंग कशावरती आधारित आहे? इट इज अन इंटरॅक्टिव्ह प्रोसेस, इट इज अ स्किल बेस्ड प्रोसेस, इट इज अ टास्क ओरिएंटेड प्रोसेस, ह्या पद्धतीचं. त्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन वरती प्रश्न विचारतात. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? अन असेसमेंट ऑफ लर्नर इज कॉल्ड अन इव्हॅल्युएशन. परीक्षा कशी म्हणजे विद्यार्थी काय समजून घेतलेलं आहे हे परीक्षा करणे म्हणजे इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन मध्ये पुन्हा दोन प्रकार. आता आपण लेक्चर देत असताना विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणे आणि त्यांच्याकडनं तो उत्तर समजून घेणे, त्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांच्या क्वालिटीवरती आपण भविष्य करणे. ऑन गोईंग प्रोसेस. शिकवत असताना विद्यार्थ्यांचे टेस्ट घेणे, ह्याला फॉर्मेटिव्ह असतो. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे ॲट द एंड ऑफ द कोर्स द टीचर इज कंडक्टिंग द टेस्ट. एक वर्ष झाल्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर झाल्यानंतर जो टेस्ट घेतो तो समेटिव्ह. पेपरमध्ये खूप वेळा ह्याच्यावरती प्रश्न होतो, आपल्याला कन्फ्युजन होतो. पुन्हा समेटिव्ह म्हणजे काय, फॉर्मेटिव्ह म्हणजे काय. पुन्हा टेस्ट. टेस्टचा अर्थ काय आहे तुम्हाला समजायला पाहिजे. टेस्टमध्ये किती प्रकार आहे? अजून तिथे एक व्हाईट नगर आहे, जयपूर जवळ तो येतो, तिथं मी गेल्यानंतर तिथं एक प्रश्न विचारला राजेश सेट एक्झाममध्ये, हु इज द फादर ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फादर कोण? तर बेंजामिन वुड. बेंजामिन वुड म्हणून तो व्यक्ती आहे. मग ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये काय आहे तरच आपण उत्तर देतो. मग सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्ही ओपिनियन सांगायला पाहिजे. विद्यार्थी ओपिनियन, स्वतःचं पर्सनल ओपिनियन सांगतो सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये. तिथे इमॅजिनेटिव्ह पॉवरला स्कोप आहे सब्जेक्टिव्ह मध्ये. पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला होता मध्य प्रदेश सेट एक्झाममध्ये, रिटन टेस्ट हा पहिल्यांदा कुठल्या देशात कंडक्ट झाला होता? चीनामध्ये 605. आणि त्यानंतर 1816 मध्ये इंग्लंडमध्ये आधुनिक पद्धतीने रिटन टेस्ट कंडक्ट केलेले. त्यानंतर कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर पेपर 1 मध्ये, पुन्हा पेपर 1 मध्ये एक तुम्हाला अपडेट नॉलेज पण पाहिजे. अपडेट नॉलेज म्हणजे अजून आता बघा, एक आहे टीचिंग मेथड म्हणजे 2, एक ऑनलाईन टीचिंग आणि एक ऑफलाईन टीचिंग. त्याच्यामध्ये काय डिफरन्स? ऑनलाईन टीचिंग मध्ये 3 कन्सेप्ट येतो. स्वयं म्हणजे काय, मूक म्हणजे काय आणि स्वयंप्रभा. स्वयंचा अर्थ काय आहे त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. स्टडी वेब्स फॉर ऍक्टिव्ह यंग ऍस्पायरिंग माइंड. मग त्याचं कधी सुरू झाला? 2017 मध्ये तो सुरू झाला. कोणी सुरू केला? कुठल्या डिपार्टमेंटने सुरू केलेलं आहे? मग त्याचा अर्थ काय होतो? सेल्फ लर्निंगसाठी तो वापर करतात. तर स्वयंप्रभाचा अर्थ, स्वयंप्रभाचा प्रश्न मी परवाच्या पेपरमध्ये परवा एक एक्झाम झाला होता हिमाचलमध्ये, तिथं खूप छान प्रश्न विचारला होता. हाऊ मेनी DTH चॅनल्स आर देअर इन स्वयंप्रभा. स्वयंप्रभामध्ये अगोदर 32 TV चॅनल्स होते, वेगवेगळ्या 32 TV चॅनल्स मिळून स्वयंप्रभा झालेले आहे. त्याच्यातून क्वालिटी कंटेंट विद्यार्थ्यांना शिकवतात. अगोदर 32 TV चॅनल, आता 34. हे लेटेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर परवाच्या गुजरात सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारले, आता सध्या भारत देशामध्ये किती सेंट्रल विद्यापीठ आहे? आता सध्या 54 आहे. तर तुम्हाला लेटेस्ट माहिती सुद्धा माहिती पाहिजे. आता सध्या भारत देशामध्ये किती फेक युनिव्हर्सिटीज आहे हे तुम्हाला लक्षात पाहिजे, कारण लेटेस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे पेपर 1 मध्ये, कारण तसं प्रश्न विचारतात. ह्या पद्धतीने पेपर 1 आता तुम्हाला एक घटक सांगितलं, त्या व्हॉट हिस्टॉरिकल रिसर्च मीन्स व्हॉट, एथनोग्राफिकल रिसर्च मीन्स व्हॉट, ऍक्शन रिसर्च मीन्स व्हॉट, अप्लाइड रिसर्च मीन्स व्हॉट. 2 बघा, अप्लाइड रिसर्च म्हणजे काय आणि अप्लाइड रिसर्च काय फरक आहे समजून अभ्यास करून घ्या, तर तुम्हाला मार्क भेटतो. एक युनिट. आता 20 दिवस आहे, 20 दिवसामध्ये 1 युनिट तुम्ही करा ना व्यवस्थित अभ्यास, आणि त्याच्या आधारित प्रश्न कसे विचारले हे समजून घ्या. आणि अभ्यास करत असताना 2-2 युनिट एकत्रित करा. आता फॉर एक्झाम्पल टीचिंग अप्टिट्यूड आणि हायर एज्युकेशन दोन्ही घटक एकत्रित करा. हायर एज्युकेशन, कारण हायर एज्युकेशन मध्ये ना तुम्हाला हायर एज्युकेशन संबंधित प्रश्न विचारतात. आता प्राचीन काळात भारत देशामध्ये असलेले विद्यापीठ कोणकोणते होते? वल्लभ विद्यापीठ होते, त्यानंतर तक्षशिला म्हणा, वल्लभी म्हणा, नालंदा विश्वविद्यालय, त्या संबंधित तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आता लेटेस्ट एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय बदल घडत आहे? सध्या टोटल भारत देशामध्ये ऍट प्रेझेंट हाऊ मेनी युनिव्हर्सिटीज आर देअर? 958 युनिव्हर्सिटीज आर देअर. त्याच्यामध्ये स्टेट युनिव्हर्सिटी किती आहे? 416 स्टेट युनिव्हर्सिटी आहे.
मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किती आहे, त्यानंतर डीम्ड विद्यापीठ किती आहे हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. किती विमेन्स विद्यापीठ आहे, महिला विद्यापीठ 14 आहे. ओपन विद्यापीठ किती आहे आपल्या देशामध्ये डिस्टन्स एज्युकेशन देण्यासाठी, 14 ओपन विद्यापीठ, 13 हा स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहे आणि एक सेंट्रल ओपन युनिव्हर्सिटी. इग्नो विद्यापीठ हा सेंट्रल विद्यापीठ आहे, त्यानंतर 13 हा स्टेट युनिव्हर्सिटी. पहिलं ओपन विद्यापीठ भारत देशामध्ये कुठलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हैदराबाद. कधी स्थापन झालंय 1982. महाराष्ट्रामध्ये किती सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे तर एक. कुठलं आहे तर महात्मा गांधीजी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, ते कुठल्या जिल्ह्यात आहे तुम्हाला वर्धा. हे पटापट सांगता यायला पाहिजे. पहिल्यांदा भारत देशामध्ये किती युनिव्हर्सिटी स्थापन झाले तर 3. कोणत्या साली 1957. कुठकुठले, मुंबई विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि चेन्नई विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ. पटापट तुम्हाला काय कंटेंट बेस्ड, ह्याला मेमरी बेस्ड म्हणतात. युजीसी म्हणजे काय, युजीसीचा लॉंग फॉर्म काय आहे, युजीसीचा हेड ऑफिस कुठं आहे, युजीसीचा जो मोटो काय आहे हेही तुम्हाला लक्षात पाहिजे. त्यानंतर नॅक कमिटी कोणता, नॅक कमिटीचा अर्थ काय, नॅक कमिटी कधी स्थापन झालेलं 1994. कुठलं केंद्र आहे तर बेंगळूर. त्याचा अध्यक्ष आता सध्या कोण आहे, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्याचा प्रमुख कोण आहे. अहो तुम्हाला आहे ना हे सगळं माहिती पाहिजे बघा. फक्त एका युनिटला धरू नका, जे सरफेस लेवलचं तुम्ही करत जावा. पर्यावरण म्हटल्यानंतर 9वी साठी विद्यार्थ्यांसाठी असलेले पर्यावरण अभ्यास करा, नाहीतर 11th 12th साठी असलेले पर्यावरणाची पुस्तक अभ्यास करा. पर्यावरणामध्ये काय प्रश्न विचारणारे सोपे प्रश्न असतात. मिलेनियम डेव्हलपमेंट म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणामध्ये किती हवा असतो, ऑक्सिजनचं प्रमाण काय, नायट्रोजनचं प्रमाण काय आहे हे, आणि कोणत्या दिवशी आपण कोणता दिवस आपण सेलिब्रेट करतो. 5 जून कोणता आहे, ओझोन दिवस कधी आपण सेलिब्रेट करतो. मग त्या दिवशी किंवा ओझोन हा सिम्बॉलमध्ये कसे लिहितात, ओझोन हा पहिल्यांदा कोणी संशोधन केलं, ओझोनचा पदर कुठं आहे, किती सोपं आहे. आणि थर किती आहे, लेयर्स किती आहे, पहिला कुठला, दुसरा कुठला, तिसरा कुठल्या लेअरमध्ये ओझोन येतो. आणि प्रदूषण बद्दल, एअर पोल्युशन म्हणजे काय, त्यानंतर सॉइल पोल्युशन, ह्या संबंधित आहे ना तुम्हाला एक आउटलाईन, जो आउटलाईन प्रमाणे अभ्यास करतो ही विल गेट हायेस्ट मार्क. आणि ना माझ्या रिझल्टमध्ये पेपर 1चा मेजर रोल आहे. कुठल्याही स्टेटमध्ये गेल्यानंतर मी पेपर गेट द सक्सेस. डोंट एक्सपेक्ट एव्हरीथिंग इन अ शॉर्ट टाइम. कमी वेळामध्ये आपल्याला भेटतो असं म्हणूच नका. तुमच्या डोळ्यासमोर ना असं चित्र यायला पाहिजे. सिलेबस काय आहे, कम्युनिकेशन म्हटल्यानंतर काय, कम्युनिकेशनचा अर्थ काय, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, व्हर्टिकल कम्युनिकेशन, डायगोनल कम्युनिकेशन, काय कम्युनिकेशनच्या कॉम्पोनंट्स काय, सेंडर म्हणजे काय, रिसिव्हर म्हणजे काय, मेसेज म्हणजे काय, बॅरियर्स म्हणजे काय. त्यानंतर सोशल मीडियाबद्दल आपण वापर करतो, बट डू यू नो द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ व्हॉट्सअप कधी सुरू झालेलं आहे 2009 मध्ये. मोबाईल आपण म्हणतो, पहिल्यांदा मोबाईल कुठल्या देशामध्ये सुरू झालाय, जपानमध्ये 1979ला, 1979. फेसबुक, सगळं फेसबुक. अहो फेसबुक कधी सुरू झालंय, कोणत्या दिवशी सुरू झालंय, कोणी त्याचा वापर म्हणजे पहिल्यांदा कोणी फेसबुकचा स्टार्ट केले. ट्विटर म्हणजे काय, ट्विटरचं कधी स्थापन झालं. इंस्टाग्राम म्हणजे काय, कशासाठी, इंस्टाग्राम मधला प्रश्न विचारला होता, इंस्टाग्राम कशासाठी वापर करतात, युट्यूब कशासाठी वापर करतात. आणि ट्विटर, परवाच्या नेट एक्झाम मध्ये खूप छान प्रश्न होता, हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर युजिंग इन ट्विटरमध्ये किती अक्षर आपण वापर करतो तर 280. मित्रांनो सोशल मीडियाबद्दल तुम्हाला ज्ञान बघा. इंटरनेट इज इन अवर हँड. मोबाईल आपल्या हाताच आहे, युट्यूब आपल्या हाताच आहे. आपण काय बघायला पाहिजे, काय त्याच्यातून नॉलेज घ्यायला पाहिजे, इट इज इन युअर हँड. वेदर इफ यू आर युजिंग इट ॲज अ बल्ब, म्हणजे आपण काय म्हणतो हे दीप, म्हणजे दुसऱ्यांचं जीवन लाईट देतो, हे दीपासारखं आपण तुम्ही त्याचा वापर करा. स्वतःचं जीवन पण प्रकाशित देतो, दुसऱ्याला जीवन. जर तुम्ही हेच जर आगासारखा सुद्धा वापर करू शकता, तुम्हाला जाळतील आणि दुसऱ्या पण जाळतील. मोबाईल हा खूप डेंजरस. ह्याच्यातून तुम्ही हाऊ यू आर युटिलायझिंग इट डिपेंड्स ऑन यू. डिस्ले सरांनी मोबाईलचा वापर करून ग्लोबल टीचर बनला, दुसऱ्यांनी बोगस टीचर बनला. मग काय हे सगळं कोणावर डिपेंड आहे, तुमच्यावर आहे. एव्हरीथिंग इज अवेलेबल इन युअर मोबाईल. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वेळी हे सगळं सुविधा होत्या का, नो, बट स्टील ही हॅज अचीव्ड सो मेनी थिंग्स. तो माणूस होता का असा आपल्याला प्रश्न होतो. तो देव माणूस, किती अभ्यास केला असेल. एपीजे अब्दुल कलाम सरांनी किती अभ्यास केला असेल. They worked very hard. That is why they got the success. Friends,
विदाउट प्रिपरेशन, विदाउट हार्ड वर्क, विदाउट प्लॅनिंग वी विल नॉट गेट एनिथिंग. अहो कुठलं नेट अँड सेट कुठलं लावलं, सगळं बोगस. हार्ड आहे ते हार्ड आहे, कुठलाही हार्ड नसतो, कुठलाही एक्झाम हार्ड नाहीच. आपण तयारी नसतो, आपण आपलं 100% डिवोशन दिलेलं नसतो, म्हणून आपण मागं राहतो. का हो, एकाने सांगितलं की काय सांगितलं, सक्सेसफुल पीपल विल नॉट डू एनी डिफरंट थिंग्स, ग्रेट पर्सन विल नॉट डू डिफरंट थिंग्स, सक्सेसफुल पीपल डू द थिंग्स इन अ डिफरंट वे. आपण वेगळ्या पद्धतीने केलं तरच आपण एक यशस्वी माणूस बनतो. मित्रांनो, करायचं मनात जिद्द असेल ना, आपण करतोच. छाननी हातोडीचं घाव सोसण्याची तयारीच नसेल तर आपण मूर्ती बनणार का? नो. म्हणून हात म्हणजे आपल्याकडे ना चोट लागला पाहिजे. आपण जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता, जब तक न पडे हातोड की चोट तब तक पत्थर ही भगवान नहीं बनता. तर आपल्याला हार्डवर्क करायचंच आहे. हार्डवर्क बरोबर आपण स्मार्ट वर्क ही करायला पाहिजे, तरच वी विल गेट द अचिव्हमेंट फ्रेंड्स, अदरवाईज नाही. एज्युकेशन हा एकच असा गोष्ट आहे की एज्युकेशनमुळे आपलं पूर्ण लाईफ प्रकाशमय होतील. म्हणून विद्या संपादन करणे हा खूप महत्वाचा आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एक अविद्येने केले. मित्रांनो, विद्या संपादन करायलाच पाहिजे. अहो सगळे म्हणतात पैसा पैसासाठी. अहो जेव्हा तो डिसले सरांचा गोष्ट ऐकल्यानंतर मी तर सुन्न झालो. 7 कोटीचा मालक, आलेले पैसे त्याच दिवशी तो दुसऱ्यांना दान करतो, म्हणजे तो माणूस आहे का? नाही, तो देव माणूस आहे. मित्रांनो, पैशासाठी हा नोकरी करू नका. पैसा तर पाहिजेच. आमच्या मॅडम पैसा पैसा, वडील सगळं पैसा पाहिजे. पैसा बरोबर समाधान, ज्ञान हे पाहिजे. महात्मा गांधीजी, आंबेडकर साहेब हे का पैसे कमवून मोठे झाले नाही, सेवेसाठी पैसा पाहिजे. पैसा म्हण आहे, कन्नडमध्ये म्हण आहे, दुड्डे दोड्डाप्प विद्ये आदराप्प. पैसाच मोठा म्हणतात, पैसाचा बाप आहे ज्ञान. म्हणून ज्ञानवंत व्हा, अभ्यास करूनच परीक्षा पास व्हा. ह्यावेळी नेट सेट फेल झालं तर काही फरक पडणार नाही, जग बुडणार नाही. परंतु पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही जबरदस्त प्लॅनिंग करा, जबरदस्त अभ्यास करा आणि वेळ काढून अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा, आत्मविश्वासाने अभ्यास करा. यश तुम्हाला मिळतोच मित्रांनो. म्हणून डोंट बी अ कॉमन पर्सन, बी अ युनिक पर्सन, बिकॉज गॉड हॅज गिवन एव्हरीबडी अ स्पेशल क्वालिटी. प्रत्येकामध्ये एक स्पेशल क्वालिटी आहेतच. मग त्याचा वापर तुम्ही करा ना. व्हॉट यू आर, प्लीज आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ. तुम्ही काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. मग तुम्हाला जर कळालं नाही तर मग कोणाला कळणार आहे? ओके, पॅरेंट्स कॅन आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ, or teacher can identify your strength, or society can identify your strength, otherwise you can identify your own strength. कोणी जर नाही विचारलं, कोणी तर नाही तुमचं शोध लावलं, तुमचा शक्ती नाही ओळखलं तर आपलं जीवन व्यर्थ होतील. बघा मित्रांनो, कृपया हात जोडून विनंती करतो, नेटसेट हा खूप मोठा परीक्षा नाही, ह्याच्यापेक्षा जीवन खूप मोठा परीक्षा असतो. म्हणून अभ्यास करत असताना आई वडील घर सांभाळ करत त्याच्यामध्ये वेळ काढा, तुम्ही अभ्यास करा आणि दुसऱ्यांचे जीवन कल्याण करा. आता ताईंचं काय गरज आहे, हे कार्यक्रम आयोजन करतात. मी ताईने विचारलं, ताई यू आर अ प्रायमरी स्कूल टीचर, व्हाय यू आर ऑर्गनायझिंग दिस प्रोग्राम? ताई तुम्ही हे का केलं? नाही सर, ह्याच्यामुळे काही लोकांना तर चांगलं होतील ना, एक प्रोग्राम आपण करूया. म्हणजे हे निस्वार्थ भावनेने केलेले काम आहे. ह्याला म्हणतात देव माणूस. मित्रांनो, देव माणूस बनण्याचे प्रयत्न करा. अहो आला, जन्माला आला, राहिला, खाल्ला, पिला, गेला असं नको. तुमचं नाव यायला पाहिजे, अशा काम तुम्ही करायला पाहिजे. करा, तुम्ही करतात म्हणून एवढा माझ्या मना आय हॅव सम कॉन्फिडन्स ऑन यू फ्रेंड्स. प्लीज वर्क व्हेरी हार्ड अँड रिस्पेक्ट आणि परीक्षा पास व्हा. परीक्षा काही हार्ड नसतो, पूर्णपणे वेल प्रिपेअर करा. बोलत असताना काय चूक शब्द गेला तरी कृपया माफ करा. आणि नेटसेट हा खूप परीक्षा सोपा असतो. ऑल द बेस्ट. 27 डिसेंबरला तुमचा पेपर आहे. ह्या पेपरवरती भरपूर अभ्यास करा. आणि if you want to shine like a sun, you have to burn like a sun. सूर्यासारखं आपल्याला शायनिंग करायचं होतो, परंतु सूर्यासारखं आपण तळपतो का? अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं वाक्य हे लक्षात घ्या. अहो खूप लोकांनी काय म्हणतात, if you salute your duty, no need to salute anybody.
इफ यू पोल्यूट युअर ड्युटी यू हाऊ टू सॅल्यूट एव्हरीबडी. तुमच्या कामाला तुम्ही रिस्पेक्ट द्या, तुमच्या कामाला तुम्ही सलाम करा, तुमच्या कामाला तुम्ही प्रेमाने काम करा, तरच संपूर्ण जग तुम्हाला रिस्पेक्ट देतील. जर तुम्ही तुमचं कामच व्यवस्थित करत नसेल तर सगळ्यांना नमस्कार करावा लागेल. डिसले सरांनी कामाला नमस्कार केले म्हणून आज संपूर्ण जग भारत लोकांना आपण त्यांना मान सन्मान देतो. मित्रांनो, तुम्हीही अभ्यासाला सलाम करा. डेफिनेटली यू आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. नेट सेट तुम्ही ही हिस्ट्री कराल. मी काय वेगळं केलं नाही, फक्त असलेले एक्झाम वेगवेगळ्या राज्यात जाऊन आलो आणि त्याच्यातून प्रेरणा मिळाली, परीक्षा पास झालो. ज्या माणसाने मला नेट सेट होत नाही म्हटलेल्या माणसाने मी आज करून दाखवलं. मित्रांनो, तुम्हीही पण करून दाखवा. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. इट इज पॉसिबल फॉर दोज हू वर्क व्हेरी हार्ड. हार्ड बरोबर स्मार्ट वर्क करणे, आत्मविश्वास ठेवणे, हे सगळं महत्वाचं असतं. म्हणून ह्यांनी आपलं खूप चांगला माणसाने एक वाक्य सांगितलेलं आहे. आपलं साऊथ आफ्रिकामधले एक व्यक्ती आहे आणि अमेरिकामधला तो व्यक्ती आहे. तो सांगतो की इफ यू कॅनॉट फ्लाय यू कॅन रन. इफ यू कॅनॉट रन यू कॅन वॉक. इफ यू कॅनॉट वॉक यू कॅन क्रॉल. इफ यू कॅनॉट क्रॉल यू कॅन डू द वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी दॅट ॲक्टिव्हिटी शुड हेल्प यू टू गो फॉरवर्ड. एवढंच सांगतो की प्रयत्न करत राहणे. प्रयत्न कसं आहे, परफेक्ट प्रयत्न. उगा आपल्याला एक खेळा मारायचा आहे, खेळा मारत असताना दगड लागला तर हा नाही तेच आता खेळा मारला तर ते खेळ लागतच नाही. म्हणून परफेक्ट प्रॅक्टिस करा, योग्य प्रयत्न करा, तुम्हाला योग्य न्याय मिळेल. आणि सगळ्यांना वंदन करून पुन्हा एकदा ताईंना मी वंदन करून, ताईंनी तुम्ही आम्हाला विद्यार्थ्या संबंधित बोलायला मला वेळ दिले, मला सांगण्यासाठी अनुमती दिलेली आहे. You have given a very golden opportunity for me to express my words. So friends, ह्या संबंधित मी काही नेटसेट पण पुस्तक दिलेले आहेत, मी पण लिहिलेले आहे. आणि माझं पुस्तक तुम्हाला एक योग्य दिशा भेटतील माझ्या पुस्तकातून. नेटसेटचा जेवढा अनुभव दुसऱ्यांना एक मार्ग मिळावा म्हणून मी पुस्तक लिहिलो. मराठी येत नसताना सुद्धा मी प्रयत्न करून मराठी लिहिले. पुणे विद्यापीठातील अमोघ सिद्ध चंडके सरांनी मला खूप सपोर्ट केलेलं आहे. मराठीमध्ये त्यांनी सगळं शुद्ध लेखन हे करून मला सपोर्ट केलेलं आहे. माझे पुस्तक तुम्हाला अचिव्हमेंट करण्यासाठी एक योग्य दिशा भेटेल. तुम्ही पण स्वतः प्रयत्न करावाच लागेल. डोंट डिपेंड ऑन एनीबडी. मार्केटमधलं कुठलंही पुस्तक घ्या आणि ओरिजिनल पुस्तक घ्या, अभ्यास करा, स्वतःची नोट्स काढा, हे लक्षात ठेवा. आणि ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. गॉड म्हटल्यापेक्षा तुमचं काम तुम्हाला ब्लेस करू द्या म्हणून सांगत मी 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. एक मिनिट बसा सर. नाही बसा सर. सरांकडे भरपूर ज्ञान आहे, त्यामुळं सरांनी भरपूर वेळ देऊन तुम्हाला प्रश्न विचारतील. भरपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न आपल्याला यातून केलेला आहे. तर काही कमेंटमध्ये प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आपण सरांना विचारूया. आणि उपाध्याय विचारत आहेत की फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहेत, त्याचा अभ्यास कसा करायचा. फॅक्च्युअल बेस्ड तर खूप सोपे आहेत सर. फॅक्च्युअल बेस्ड म्हणजे तुम्हाला तो संकल्पना क्लिअर तुम्हाला माहिती पाहिजे. संकल्पना म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा, फॅक्ट बेस्ड कशाला म्हणतात. आता मेमरी बेस्ड लेवल हा टीचिंग कोणी सुरू केला. मेमरी लेवल बेस्ड टीचिंग कोणी सुरू केला तर स्पेन्सरने सुरू केलेलं. अंडरस्टँडिंग लेवल कोणी सुरू केला तर MC मॉरेसरने सुरू केले. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह कोणी सुरू केलं तर हंट. किती ओपन युनिव्हर्सिटीज आहेत 13. सेंट्रल विद्यापीठ किती आहेत 54. म्हणजे तो संकल्पना व्यवस्थित मेमरीमध्ये ठेवणे. फॅक्च्युअल मीन्स फॅक्ट बेस्ड. त्याच्यासाठी रिव्हिजन करणे खूप गरजेचं आहे. ओके. सेकंड क्वेश्चन सीमा खाडे मॅडमने विचारलेला आहे की याच्या जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऍडमिशन प्रोसेस कशी असते, कुठून ऍडमिशन घ्यायचं असतं, याविषयी जरा माहिती सांगा. कोणतं ऍडमिशन मॅडम. सेट नेटचे परीक्षेचे. हा बघा, नेट परीक्षा हा वर्षातून 2दा घेतात. UGCने आता NTA परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायला लागले. आणि CSIR सायन्स विद्यार्थ्यांसाठी तो 2 वेळा असतो. आणि सेट परीक्षा हा वर्षातून 1दा असतो. वर्षातून पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेचे संबंधित तुम्हाला अगोदर 3 महिन्यापूर्वी तुम्हाला ते नोटिफिकेशन देतील सगळ्या पेपरमध्ये. आणि पुणे विद्यापीठाचं वेबसाईट आपण सतत पाहणे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. मॅडम तो ऑनलाईन फॉर्म भरून आपण परीक्षा देईल. निखिल बनकर विचारत आहेत स्पीकिंग समथिंग अबाउट पेपर सेकंड इंग्लिश लिटरेचर, याविषयी तुमचं मत सांगा. ओके.
Regarding English literature, again it is my concern subject. There are 10 units. So drama, poetry, non-fiction, fiction, English language teaching in India, cultural study, then English research in English literature, English teaching methods, another critical theories. There are 10 units. So according to 10 units, just go on basic concept. First you should develop the fundamental concept, and definitely will get success in English literature. It's very easy for us. So personally you can contact me, sir. म्हणजे इंग्लिश लिटरेचर संबंध मी त्यांना जास्त माहिती मी देतो मॅडम. सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैशाली गंगावणे. सर तुम्ही दिलेले पुस्तक आम्हाला कसे मिळतील? आता तर सध्या आम्ही पोस्टल येताना मॅडम. अजून एक पुस्तक कसे मिळतील? पुस्तक आता सध्या मराठी मीडियमचे पुस्तक बेंगळूरमध्ये आहेत मॅडम. तो पुस्तक 2 दिवसात आमच्याकडे येतील आणि आम्ही त्यांचा पर्सनल ॲड्रेसवरती ज्यांना कुठं पाहिजे त्या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टने पाठवून देतो मॅडम. आणि इंग्लिश लिटरेचर आणि इंग्लिश मीडियममधलं आता सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे मॅडम. ओके. तर आत्ताच आपल्याला आपण 1 तास वेळ दिलेला असताना ज्यांच्याकडे ज्ञानाचं कुंभ भरलेलं आहे ते कुंभ भरून बाहेरपर्यंत ज्ञान देणं काही थांबत नाही. त्याप्रमाणे माननीय धानया कौटगी सरांनी अतिशय भरपूर ज्ञान थोड्या अवधीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून भरपूर जणांना पेपर फर्स्ट विषयीचं गायडन्स मिळालेलं आहे. तर अशी शैक्षणिक मेजवानी तुम्हाला नक्कीच तुमचं पोट भरलेलं असेल आणि पुढील भागात आपण पुढील मेजवानी घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला जर कोणते आवश्यक घटक वाटत असतील की कशाविषयी तुम्हाला मार्गदर्शन आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्या आणि आमचं शैक्षणिक मेजवानीला आवर्जून उपस्थित राहा. यानंतर कौटगी सरांनी बहुमोल वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. ते खरं खूप व्यस्त असतात त्यांच्या कामामध्ये, परंतु वेळ काढून जवळपास 1.5 ते पावणे 2 तास सरांनी लेक्चर दिलेले आहे. तर सरांचे मनपूर्वक आभार मानूया आपण आणि पुन्हा नवीन काही जर ज्ञान असेल तर सरांना पुन्हा आमंत्रित आपण करू शकतो. तर सरांना मी आभार मानते की त्यांनी बहुमोल वेळ आमच्या चॅनलसाठी दिला आणि अशीच तुमचे सहकार्य साथ आम्हाला लाभो ही विनंती. धन्यवाद. नाही ताई, आम्ही तुम्हाला धन्यवाद मानतो की तुम्ही विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी एक खूप छान शैक्षणिक मेजवानी तुम्ही करत आहे आणि ह्याची सुरुवात माझ्यापासून मला हे संधी आपण दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ऋणी राहीन ताई. आणि यू आर सो इंटेलिजंट अँड क्रिएटिव्ह टीचर्स. थँक्यू सो मच मॅडम आणि ऑल द बेस्ट टू ऑल द ॲस्पिरंट्स. ओके. तर उपस्थितांना सर्वांना परीक्षेच्या मनपूर्वक शुभेच्छा. सरांचं कन्नड माध्यम असताना देखील त्यांनी मराठी माध्यमामध्ये अतिशय सुंदर असं लेक्चर दिलेलं आहे. व्याकरणाच्या काही थोड्याफार चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे ही विनंती आणि पुढील मेजवानीसाठी वाट पाहत राहा. धन्यवाद.